आत्मनमस्ते ऑल. माझं नाव प्राजक्ता पंडित. बाय प्रोफेशन मी सॉफ्टवेअर टेस्टर आहे. परंतु लहानपणापासून आपण म्हणतो काही लोकांना देव निवडतो, तशा पद्धतीने देवाच्या कृपेने मला लहानपणापासून बऱ्यापैकी इंट्युशन किंवा आपण म्हणूया देवाची खूप ओढ होती. माझ्या माहेरी महादेवाचं मंदिर होतं, त्यामुळे असेल किंवा बाय बर्थ होतं, आय रिअली डोंट नो. बट लहानपणापासून महादेवाची मी खूप भक्त होते. म्हणजे तेव्हा तर मला हेही कळत नव्हतं की देव मंत्र देतो म्हणजे काय करतो, आपल्याला इंट्युशन येतं म्हणजे काय, अनाहत नाद ऐकायला येणं मेडिटेशन म्हणजे काय, ह्या सर्व प्रश्नांची माझ्याकडे काही उत्तरं नव्हती. पण मी जशा मला आज्ञा मिळत होतं मी स्टेप बाय स्टेप फॉलो करत होते. ही माझी लहानपणापासूनची जर्नी. पण तेव्हा मला इंट्युशन नको होते. मी लांब पडत होते त्यापासून, कारण मला गोष्टी कळायच्या, मला ते प्रोसेस होत नव्हतं. तेव्हा कोणी आत्ता जेवढं स्पिरिच्युअलिटी आपण ऍडव्हान्स झालेलो आहोत न्यू एजमध्ये, तेव्हा ऍक्च्युली तेव्हा ते शक्यही नव्हतं. मी खूप लोकांना प्रश्न विचारायचे पण मला आन्सर मिळत नव्हते. घराला आध्यात्मिक वारसा होता, पण तरीही ती प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हते. सो मी त्यापासून लांब पडायचे. मला नको हे इंट्युशन, मला माझं नॉर्मल लाईफ हवंय, मला काही कोणाबद्दल समजून घ्यायचं नाहीये. सो बरीच वर्ष मी फाईट केलं ह्या गोष्टीबरोबर. वयाच्या ऑलमोस्ट 24व्या-25व्या वर्षी एक एक लेडी म्हणूया, त्या मला भेटल्या आणि मी त्यांना सेम हे सर्व सांगितलं आणि मी गेले त्यांच्याकडे त्यासाठीच होते. तेव्हा त्या मला म्हणाल्या की तू जेवढं याच्यापासून लांब पडशील तेवढं तुला याचा त्रास होईल. ऍक्सेप्ट इट. जर तुला देवाने निवडलं असेल, जस्ट ऍक्सेप्ट इट. आणि त्या दिवशी मी विचार केला की हो, असू शकतं. व्यवस्थित त्यांनी समजवल्यानंतर मी स्वीकारलं की हो, माझ्या आयुष्यामध्ये कदाचित माझ्या आयुष्याचा पाथ हा असू शकतो. तेव्हा मी स्वीकारलं आणि ऍक्च्युली माझं आयुष्य बदललं. म्हणजे जी भीती होती, म्हणजे बऱ्याचशा बायका मला सांगतात की मॅम मला स्वप्न पडतात आणि ती खूप भीतीदायक असतात. सो खूप अशा वेगवेगळ्या काउन्सिलिंग घेताना किंवा टॅरो घेताना मी गोष्टी ऐकते किंवा बरेचशांचे मेसेज पण येतात. सो त्याच्यापासनं पडू नका, धावू नका, लांब जाण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही लांब जाण्याचा प्रयत्न केला तर फिअरमुळे तुम्हाला फक्त युनिव्हर्सच्या निगेटिव्ह ज्या गोष्टी घडणार आहेत त्याच तुमच्यापर्यंत पोहोचतील. पण तुम्ही जर प्रेमाने ऍक्सेप्ट केलं की हो, मला देवाने निवडलंय, आय एम इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड, आय ऍक्सेप्ट इट कम्प्लिटली आणि फुल्ली, आणि मी इथून पुढे एक मेसेंजर म्हणून, गॉड्स मेसेंजर म्हणून, अर्थ एंजल म्हणून काम करणार आहे. सो तुम्हाला पॉझिटिव्ह सकारात्मक मेसेजेस सुद्धा यायला लागतात. मी ज्या चुका केल्यात त्या मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते. सो तुमच्या आयुष्याची बरीच वर्ष वाया जाऊ नये. सो जॉब करत असताना, आफ्टर मॅरेज जॉब करत असताना मी सॅटर्डे संडे महिलांसाठी इमोशनल वेलनेस बेस्ड ऑन NLP घ्यायचे. आय एम NLP कोच ऑल्सो, स्पिरिच्युअल कोच ऑल्सो. NLP माझे US सर्टिफिकेशन पण आहे. आपलं अप्लाइड NLP पण मी शिकलेले आहे. सो तेव्हा मी घ्यायचे, अगदी ते फ्री सेशन घ्यायचे महिलांसाठी. कारण मी तेव्हाही बघत होते की बऱ्याच महिला आयुष्यात ज्या गोष्टी घडून गेल्यात पास्टमध्ये काही वर्षांपूर्वी, त्या त्या लूपमध्ये अजूनही त्या अडकून पडलेल्या आहेत. सो माझा तेव्हा इंटेन्शन हा होता की त्यांची वर्ष वाया जाऊ नये. माझ्याकडे जेव्हा महिला यायच्या तेव्हा त्या सांगायच्या, मॅम 20 वर्ष झाली लग्नाला पण स्टील त्या पहिल्या दुसऱ्या वर्षी घडलेल्या गोष्टींमध्ये आहेत. काहींना 20 वर्षांनी, कुणाला 25 वर्षांनी हे रिअलाइज व्हायला लागलेलं की ओके, आपण आयुष्य वेस्ट करतोय. पण आयुष्याचं यंग म्हणजे तारुण्य चाललं गेलेलं असतं त्या सर्व याच्यामध्ये. आपली इमोशनल आणि फिजिकल हेल्थ आपण खालावलेली असते. सो तेव्हा मी स्टार्ट केले सदाशिव पेठेमध्ये महिलांचे वर्कशॉप ऑफलाईन. देन करोना आला. त्याच्या आधी मला एक निर्णय अगेन घ्यावा लागला माझ्या आयुष्यात की जॉब ऑर वर्कशॉप्स. तेव्हा तर लॉकडाऊनच्या आधी हे काहीच नव्हतं आणि माझा कुठेही प्लॅन नव्हता की मी या फील्डमध्ये येणार आहे, मी एंजलला कनेक्ट होणार आहे किंवा मी स्पिरिच्युअलिटीमध्ये येणार आहे. हा माझा कुठलाही ऍक्च्युली प्लॅन नव्हता तरी सुद्धा, म्हणजे लहानपणापासून. सो एका पॉइंटला वयाच्या, मला वाटतं एक कदाचित मी 26-27 वर्षाची असेल, त्याच वेळेस मला चूज करावं लागलं की मला माझा जॉब कंटिन्यू करायचा आहे की हे. दोघं सायमल्टेनियसली अजिबात होत नव्हतं. खूप धावपळ होत होती, फॅमिलीला अजिबात वेळ मिळत नव्हता. सो मी एकच प्रश्न विचारला की माझा आनंद कशात आहे. आणि मला जाणवलं की जेव्हा मी सेशन घेते, जेव्हा मी स्पिरिच्युअली कनेक्ट होते लोकांशी, जेव्हा मी त्यांना इंटिट्यूवली मदत करते, इंटिट्यूव लेव्हलला काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवते, तेव्हा मला तो जो आनंद आहे त्याचं कम्पेअर कुठेच नाहीये. त्याची तुलना जगात कशाची होऊ शकत नाही. सॅलरी जी मला माझ्या अकाउंटला येते,
ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टर किंवा मी जे काम करते माझ्या प्रोफेशनमुळे, ती पण मला तेवढा आनंद देत नाहीये. आणि मग तेव्हा मी ते सोडलं. तेव्हा तर हॉलचे पैसे मी स्वतः भरायचे आणि सेशन घेत होते. म्हणजे अशी माझी सुरुवात होती. हॉटेल्सला घ्यायचे, एक मिनिमम अमाऊंट फी असायची तेव्हा. हेतू फक्त लोकांपर्यंत मेसेजेस पोहोचवणं हाच होता. सो त्यानंतर मी यामध्ये आले, विश्वास ठेवायला लागले, सर्वात आधी डोक्यातला गुंता संपवला. बरेचदा आपल्याला वाटतं की एंजल असतील का? ते खरंच असत असतील का? आणि देव तरी असतो का? मला तर असेही प्रश्न विचारतात बायका, देव असतो का खरंच मॅम? कारण मी तर खूप करते पण मला तर काही रिझल्ट मिळत नाही. आणि तुम्ही म्हणता ते हे एंजल, ते पण असतं का खरंच? सो असे खूप खूप प्रश्न असतात महिलांचे. आणि कम्प्लिटली एग्री की असे प्रश्न असू शकतात आणि असायलाच पाहिजे. मी ज्या प्रोसेसमध्ये आज आत्ता तुम्हाला मी इथं बसलेले दिसते, प्रचंड वाचन, भरपूर शिकून झालंय. भारताबाहेर भरपूर गोष्टी शिकल्या. माझं स्वतःचं जे लहानपणापासूनचे इंट्युशन किंवा जी माझी स्पिरिच्युअल आपण म्हणूया आध्यात्मिक, जी ऑलरेडी लहानपणापासून जी माझी एक प्रोसेस, शिकवण जी सुरू झाली होती ती आहे. अम, सर्व याचा एक सार म्हणून मी तुमच्या समोर आज सर्व बोलणार आहे. म्हणजे नॉट नेसेसरी की आपण फक्त एंजल्स आणि मी काहीतरी सांगेल आणि संपला विषय. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ती नक्की विचारा. आपण सुरुवात तिथूनच करूया. फर्स्ट, मला सकाळीच एक प्रश्न कोणीतरी विचारलेला. त्यांचा मेसेज होता की मॅम मी स्वामींचं करते. असे प्रश्न मी का घेते त्यांचा प्रश्न? कारण सेम प्रश्न तुम्हालाही असू शकतात. ठीक आहे, प्रत्येकाला असू शकतात. तुमचा एक प्रश्न किंवा तुमचा एक रिव्ह्यू किंवा फीडबॅक किंवा तुमचं एक अनुभव काहीही इतरांना खूप हेल्पफुल होतं. मला हे प्रश्न पडत नाहीत, बरेचसे प्रश्न मला पडतच नाही, कारण मी खूप वेगळ्या याच्यात अपब्रिंगिंग झालंय, खूप वर्ष मी त्यावर काम केलंय आणि मी त्या गोष्टी अनुभवते. जोपर्यंत मला स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत मी त्या गोष्टी पुढे नेत नाही. मी भरपूर गोष्टी शिकलेल्या आहेत पण त्यातल्या सर्व मॉडेलिटीजवर मी काम करत नाही. ज्याचा प्रत्यय मला स्वतःला आलाय किंवा ज्या माझ्या कुटुंबासाठी मी यूज करू शकते, फक्त त्याच मी तुमच्यापर्यंत आणते. कारण आपण एक स्पिरिच्युअल फॅमिली आहोत. तुम्ही जेवढे लोक इथं कनेक्ट झालेला आहात, आपण संपूर्ण कुठेतरी एक स्पिरिच्युअल फॅमिली आहोत. आणि कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस थ्रू आपण सर्व एक दुसऱ्याला कनेक्टेड असतो. म्हणजे आता आपण म्हणूया रत्नप्रभा, त्या तिथे बसल्यात कुठेतरी, मला माहिती नाही त्या कुठे बसल्यात, कुठल्या सिटीत आहेत, कुठल्या कंट्रीत आहेत, बट स्टील त्या आणि मी कनेक्टेड आहे. सो संपूर्ण जग एक दुसऱ्याला कनेक्टेड आहे. अमेरिकेतला माणूस सुद्धा कनेक्टेड असू शकतो. सो डोंट थिंक की आपण कनेक्टेड नाही आहोत, आपण खूप वेगवेगळी लोक आहोत. आपण कनेक्टेड आहोत म्हणूनच एकत्र आहोत. सेकंड थिंग, मला जो प्रश्न त्यांनी विचारला होता त्याचं मी तुम्हाला आन्सर देते. त्यांनी मला प्रश्न विचारला होता की स्वामींचं करते तर असं होईल का की स्वामींना वाटेल की मी त्यांच्यासोबत हे करते, म्हणजे मला माझा त्यांच्यावर विश्वास नाहीये, मी एंजलचं करणार आहे. बऱ्याचशांना वाटतं एंजल इज अ ओनली ख्रिश्चॅनिटी पार्ट. ओके, आणि आपण हिंदू आहोत. मी हिंदू आहे आणि मी महालक्ष्मीला खूप मानते. माझ्या आयुष्यात जसं माझं आयुष्य आफ्टर मॅरेज पुढे केलं, आय कनेक्ट विथ महालक्ष्मी. आणि आजही फक्त तुम्ही नाव घ्या, ती असते आपल्याजवळ. सो एवढं सोपं आहे. स्पिरिच्युअलिटी आधी माझ्यासाठी खूप कठीण होती. म्हणजे जसा प्रश्न आज त्यांना पडला होता की मी स्वामींचं सोडलं तर, सेम प्रश्न मला होता की मी महादेवाचं सोडलं तर. कारण लहानपणापासून माझी जी आध्यात्मिक प्रगतीच मुळात जिथे सुरू झाली, ते कसं सोडायचं? सो सोडायचं काहीच नाहीये. आज मी एंजलचं करते म्हणून मी महालक्ष्मीची पूजा सोडली का? नाही. उलट ऍक्च्युली मला एंजल नंतरच महालक्ष्मी जास्त चांगल्या पद्धतीने कनेक्ट झाले, महालक्ष्मी आणि नारायण. मला महादेव ऍक्च्युली काय आहे आणि आपले माझे मेसेजेस जे मला गॉड गॉडेसेस पर्यंत पोहोचवायचे ते ऍक्च्युली सोपं झालं माझ्या आयुष्यामध्ये. आणि स्वामी, दत्तगुरु, एकमुखी दत्तांचं पण मी करते. मी तुम्ही बघाल तर इथं हनुमानाची पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. सो आपण सोडतोय का काही? नाही, पण आपण समजून घेतोय गोष्टी. आपण नवीन नवीन गोष्टी समजून घेतोय. वी आर न्यू एज पीपल. ओके, आपण एका संकुचित याच्यात नको राहिला. म्हणजे हे ख्रिश्चॅनिटी आहे, आपल्या ह्याच्यात पण एंजल आहेत, फक्त प्रत्येक धर्मामध्ये त्याची नावं वेगवेगळी आहेत. ओके, सो
स्वामींचं पूर्णपणे सोडून द्यायचं आणि मग आपण फक्त हे करायचं. काही काही स्ट्रीम्स आहेत आपल्याकडे, मला माहिती आहे, जे सांगतात की नाही तुम्ही एकाच गुरुचं करताय तर मग बाकी सोडावं लागेल. सो हा तसा विषय नाहीये. मी तुम्हाला सर्वांना नेहमी सांगते, हो येस, महाअवतार बाबाजींचा फोटो आहे. परमहंस योगानंद माझे गुरु आहेत. सो मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सर्व करा. तुम्हाला प्रचिती कुठे येते? कारण प्रत्येकाचा सोल हा वर्षानुवर्षाचा आहे. आपल्याला कृष्णाने तेच सांगितले. आपण जाऊ आणि अनुभव घेऊ तो वेगळा प्रश्न आहे. पण आता कृष्ण जे सांगतोय आपण त्याच्यावर विश्वास ठेवू की सोल असतो, फक्त शरीर बदलतं. आपला आणि तुमच्या पण सर्वांपैकी कोणाचं तरी लक्षात येईल, जर तुम्ही अनुभवलं असेल, की तुम्ही कुठल्या तरी देवाची तुम्हाला एक मनातून ओढ असते आणि ती कोणाला सांगायला लागत नाही. म्हणजे कोणाचे आईवडील महालक्ष्मीचं करत असतात आणि मुलगी किंवा मुलगा वेडा असतो दत्तगुरूंसाठी आणि त्याला तिथे प्रचिती येत असते. सो हा जो प्रकार आहे हा आपल्या आत्म्याच्या संस्कारांचा प्रकार आहे. त्याला सेल्युलर मेमरी पण म्हणू शकतो आपण सायंटिफिक भाषेत. सो सेल्युलर मेमरीमध्ये संपूर्ण डेटा जो आपण प्रत्येक जन्मामध्ये गोळा करतोय तो तिथे स्टोअर असतो. म्हणून तुम्हाला एखाद्या देवी देवतेबद्दल एवढं आकर्षण वाटतं किंवा तुम्हाला वाटतं की अरे आज मी मंदिरात गेले, मी आत्ताच जायला लागले आणि मला ते देवीचं खूप अनुभवायला लागले. मला काली मंदिरात मी गेले की माझी इच्छा पूर्ण होते. पण तुम्ही ती ऑलरेडी कधीतरी कुठल्या तरी जन्मात महाकालीचं भरपूर केलेलं असू शकतं. त्यामुळे आज हाच तुमच्या प्रेयर होतात आणि मॅनिफेस्टेशन होतात. ओके. सो आपल्याला समजून काय घ्यायचंय, तर आपल्याला सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या. मला महाकाली चं मी पूजा केली की मला प्रचिती येते का? आणि जिथे प्रचिती येईल तिथेच थांबा. आई वडील आपली फॅमिली जे परंपरागत करते बरेचशांना त्याचा अनुभव येते. माझ्याकडे भरपूर लोक मेसेज करतात, मॅम मी 10 वर्षापासून हा मंत्र जप करते, मी 10 वर्षांपासून करते, मला रिझल्ट येत नाहीये. सो चेंज द स्ट्रीम. जर तुम्हाला त्याचा अनुभव येत नसेल तर शांत बसा, मेडिटेट करा आणि तुम्ही देवाला प्रार्थना करा की मी काळानुकाळ जन्मानुजन्म ज्या तुझ्या रूपाला प्रार्थना करत असेल किंवा ज्या रूपाला मी माझी ओढ असेल, ज्या रूपाचं मी नेहमी भावभक्तीने पूजा करत असेल, प्लीज त्या रूपाला मला कनेक्ट कर. देव एकच आहे, वेगवेगळी रूप आहे. महाकाली पण तीच आहे, तिने वेगळ्या वेळी लक्ष्मीचं रूप घेतलं आणि आपण देवाचंच प्रतीक आहोत. देवाने आपल्याला निर्माण केले आणि देवाकडे भेदभाव नाहीये, याची खात्री घ्या. आणि जर तुम्ही इन केस असं झालं की तुम्ही बापरे आज 4 वेळा माझा मंत्र म्हणायचा राहिला, देवाला काही फरक पडत नाही. आपण देवाला एक आकार आणि रूप दिलंय. मी तुम्हाला म्हणेल की त्याच्या पलीकडे जा. सो स्वामींचं ते तर नाही काही म्हणणार तुम्हाला, मी खात्रीशीर सांगू शकते, ते रागावणार नाही. आपण काय केलंय माहिती का? आपण आपल्या ज्या भावना आहेत ना, आपल्याकडे ज्या भावना असतात, राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर, ह्या भावना देवाला पण देऊन टाकले. आपण आपल्या आपल्या पातळीवर देव आणून ठेवलाय. तुम्हाला वाटतं खरंच देव असा असेल? तो आपल्यासारखा नाहीये. तो अगदी निर्मळ आहे. त्याच्याकडे क्षमा भावना आहे. तो आपल्या आईपेक्षाही प्रेमळ आहे, म्हणून आपण त्याची पूजा करतो, बरोबर? सो आपल्या मनातले विचार देवाला लावायचे नाही. माझ्या हातून हे पडलं, बापरे आता देव रागवेल. आपण आहोत का ते रागवायला? तुमच्या मुलाच्या हातून एखाद्या दिवशी तुम्ही त्याला जेवण दिलं, त्याच्या हातातून सांडलं, तुम्ही त्याला मारता का? रागवता का? नाही, कारण आपण आई आहोत. आपण काय विचार करतो, अच्छा पडलं असेल. आपण काय सांगू, हे वेंधळेपणा करत जाऊ नकोस, व्यवस्थित सांभाळत जा, हे करू. पण आपण शिक्षा करू, रागावू त्याच्यावर, म्हणजे पार अगदी बोलणं, तू सांडलंच कसं, मग आता मी बोलणारच नाही, असं करतो का आपण? नाही, आपण माफ करतो, कारण आपण आई असतो, आपण त्याच्यापेक्षा मेच्युअर आहोत. सो बरेचशी लोक उपवास पण करतात. मी सर्वांना सांगते की उपवास तुमची इच्छा असेल तर करा, देवाला नाही आवडत. म्हणजे काही महिला मी बघितलंय, विशेषतः सिनियर सिटीजन्स. आता आपण बरेच मॅच्युअर आहोत स्पिरिच्युअलिटीमध्ये, परंतु सिनियर सिटीजन्स त्यांना खूप भूक लागलेली जरी असेल तरी ते जेवत नाही आणि देवाला म्हणतात, विठुराया तुझ्यासाठी उपवास करते बरं का, भूक लागली पण खूप, पण मी तुझ्यासाठी मी खाणार नाही दिवसभर. सो आता त्या विठू माऊलीला काय वाटत असेल की अरे
माझ्यासाठीही ती जेवण करत नाहीये, माझ्यासाठीही पोटाला चिमटा काढते. कोणत्या आईला आवडतं? म्हणजे आता तुमची मुलगी किंवा मुलगा जेवण करत नाही, आई मी तुझ्यासाठी आज जेवत नाहीये बरं का, आई मी आज तुझ्यासाठी जेवत नाहीये बरं का, कसं वाटेल तुम्हाला? सो उपवास करायचा असेल किंवा कुठलेही मंत्रजाप करायचा असेल, तुम्ही कुठल्याही प्रकारची भक्ती करा जी तुम्हाला योग्य वाटते, पण देवाला बांधून ठेवू नका. त्यात देवाला फ्री राहू दे, मुक्त राहू दे. ठीक आहे. मला वाटतं की आता बऱ्यापैकी मी देवाबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करू शकले. तुम्ही जसा देव घ्याल तसा तो आहे. आणि तुम्ही खूप स्ट्रिक्ट घेतलं तर खूप स्ट्रिक्ट आहे. म्हणजे तुम्हाला माहिती पण असेल, अनुराधा पौडवाल यांनी पण स्वतः सांगितलं होतं. मी एक्झाम्पल देते त्यांचं. काहींना माहिती असेल किंवा काहींना माहिती नाही. त्यांच्या घरात दक्षिणमुखी महाकाली होती, बरोबर? माहिती असेल कोणाला तरी. तर त्यांनी खूप स्ट्रिक्ट ठेवलं नव्हतं, पण तरी जर एखाद्या दिवशी भोग लावला गेला नाही तर त्यांच्या स्वप्नात येऊन त्या सांगायच्या की तुझे जे कूक आहेत ते मला भोग लावत नाहीये, ते मला देत नाहीये. त्यांच्या घरात एक नियम होता, अगदी खिचडी जरी केली तरी ती महाकालीला दिल्याशिवाय, भोग दिल्याशिवाय सर्व खाणार नाही, ते द्यायचंच. सो एके दिवशी दिलं गेलं नाही, काही दिवस दिलं गेलं नाही, त्यांनी हलगर्जीपणा केला, त्यांच्या कुकने, त्या घरी नव्हत्या. तर तिथे त्यांना तो मेसेज मिळाला की मला मिळत नाहीये, मला भूक लागली, तुझे कुक मला देत नाही. सो जेव्हा तुम्ही खूप स्ट्रिक्टली सर्व फॉलो करता, मग ते तसंच असतं. जर तुम्ही देवाला म्हटलं की नाही, महालक्ष्मी माझी आई आहे आणि मी तिच्याशी बोलू शकते, कधी चुकलं माकलं, माझा नैवेद्य नाही पण दिला गेला, काही राहिलं तर ती मला काही म्हणणार नाही. मी गॉडेस लक्ष्मीच्या वर्कशॉपला पण सर्वांना सांगते, एखाद्या दिवशी तुमचं होम हवन करायचं राहिलं, काहीच हरकत नाही. तुमचा मंत्र चुकता कामा नये, पण बाकी रिच्युअलमध्ये थोडं खालीवर झालं, काहीच हरकत नाही. कारण ती प्रेमळ आहे. तुम्ही देवाला प्रेमळ आई म्हणा, ते तसंच तुमच्याशी बिहेव करतील. काही लोक खूप स्ट्रिक्ट करतात. तुम्ही जसं देवाला तुमच्या मनामध्ये जसा तुमचा देव असेल तशाच पद्धतीने होईल. स्वामींचा स्वभाव बऱ्याचशांना वाटतं की थोडासा तापट होता, पण बरेचसे लोक आई म्हणतात स्वामींना आणि ते आईप्रमाणेच त्यांच्यासोबत वागतात. सो तुमच्या मनात देव कुठला आहे, तुमच्या मनातला देव तो कसा आहे, तो सौम्य आहे, प्रेमळ आहे, तापट आहे, स्ट्रिक्ट आहे, तो तुम्हाला रागवतो, तो तुमच्यावर रुसू शकतो, तो तुम्हाला शिक्षा देऊ शकतो, कसा आहे देव? माझ्या माहितीतला देव कुणाला शिक्षा देत नाही. पण प्रत्येक देवाचं ऑब्व्हियसली प्रत्येक देवाचं वेगळं असतं. आता कालभैरव जेव्हा मी सांगते त्यांच्या रिच्युअल्स किंवा ते सांगते, तेव्हा मी थोडं स्ट्रिक्ट सांगते की नाही, थोडं व्यवस्थित फॉलो करायला लागणार आहे. पण जेव्हा महालक्ष्मी असेल, मी म्हणते की नाही, ती आई आहे. सरस्वती म्हणाल, आई आहे. श्री गणेश म्हणाल, ती आई आहे. कृष्णाचं करताना आपण एवढा विचार करत नाही. हा, महादेवाचं करताना थोडं तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. नारायणाचं करताना सौम्य आहे. सो काही देवी देवता आहेत ज्यांचं आता आपल्याला खूप व्यवस्थित करावं लागतं. मग त्यांच्या बगलामुखी, फॉर एक्झाम्पल बगलामुखी, एक लास्ट एका वर्कशॉपला तर एक होत्या, त्यांनी फ्रेम आणून ठेवली होती, यंत्र कोणीतरी दिलं तर पुसतच नव्हत्या. सो त्या सेशनमध्ये लिटरली मला थरथरायला लागलं होतं. मी मेसेज दिला, मला बगलामुखी बगलामुखीचा मेसेज यायला. मी पर्सनली बगलामुखी माझं करत नाही, कारण खूप फॉलो करावं लागतं. सो मी नाही पडत त्यात, आपलं सोपं सोपं बरं आहे. सो देव, मी त्याला प्रार्थना केली की तो ऐकतो आणि संपलं. सो त्यांना मेसेज दिला की ते क्लीन करा, ते क्लीन होत नाहीये तुमच्या घरात. सो असं आहेत, काही देवी देवता खरंच उग्र आहेत आणि काही लोक करायचं म्हणून करतात. मी बरेचसे मेसेज वाचते, आमच्या घरात मग यांनी आम्हाला दिलंय, त्यांनी आम्हाला दिलंय, आम्ही ते घरात ठेवलंय. सो तुमच्या घरात कुठले देवी देवता असावे, ते तुमच्या कुटुंबातल्या लोकांना मानवतायत का हे बघणं खूप गरजेचं आहे. सो हा झाला देवी देवतांचा विषय. काही प्रश्न असतील तर मी घेईल, पण आता सर्वात आधी एंजल बद्दल आपण सुरुवात करूया, एंजलसाठी. ठीक आहे, कारण आपल्याला मेडिटेशन पण घ्यायचंय आणि बऱ्यापैकी ते लेंदी असेल. सो एंजल कोण आहेत? एंजल सर्वांना माहिती असेल, आता तुम्ही गुगल सर्च करून झालं असेल. एंजल हे देवदूत आहेत. आपण त्यांना मराठीत देवदूत म्हणतो. ओके. देवदूत फक्त ख्रिश्चनिटीमध्ये आहेत का, किंवा अदर धर्मामध्ये आहे का? हिंदू धर्मात पण आहेत. हिंदू धर्मामध्ये आपण कुणाला म्हणू शकतो देवदूत? आपल्याकडे देवदूत शब्द नसला तरी यक्ष आणि यक्षिणी आहेत.
क्षेत्रपाल आहेत. माहिती आहे सर्वांना हे 52 का 62 असे क्षेत्रपाल आहेत आणि ते प्रचंड पॉवरफुल आहेत. बघा, देवाची फ्रिक्वेन्सी एवढी हायर असते की आपण तिथपर्यंत पोहोचणं आपल्या सामान्य माणसाला खरंच अवघड आहे. म्हणून जसं आपल्या इथं वेगवेगळ्या संरचना आहेत, पीएम आहे, नंतर खाली 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 हे आहेत. तुम्हाला उद्या तुमच्या सोसायटीचं पाण्याचा नळ टाकून घ्यायचा असेल, तुम्ही डिरेक्टली पीएम मोदींना मेसेज कराल का? आणि त्याचं ते काम होईल का तुमचं? तुम्ही त्यांनाच ईमेल करत राहिला कंटिन्यू तर नाही. कारण आपला रीच तिथपर्यंत नाहीये. तुमच्या एरियाच्या नगरसेवकांना सांगितलं तर होईल काम? होईल? सो एंजल पण हेच काम करतायत. तुम्ही जर रेल्म बघितले, तुम्हाला थोडंसं तुम्ही कुठे वाचलं असेल और काय, तर आपला सर्वात जवळचा रेल्म आहे सेवन्थ. सो सेवन्थ रेल्मला एंजल्स असतात, त्याच्यावर आर्क एंजल्स, आणि नाईन्थ रेल्मला असेंडेड मास्टर्स असतात. म्हणून बऱ्याचशांना जे गुरु असतात बघा, असेंडेड मास्टर आपण म्हणतो त्यांना, किंवा आपले जे गुरु आहेत ते पण लवकर कनेक्ट होतात. किती लोकांचा अनुभव आहे की ते पटकन कनेक्ट होतात. जसं महावतार बाबाजी असतील, परमहंस योगानंद असतील, लाहिरी महाशय असतील. कैची धामचे कैची बरोबर ना, ते पण आहेत. सो वेगवेगळे गुरु कनेक्ट होतात. आपल्या संस्कृतीत तर खूप आहेत. सो ते का लवकर कनेक्ट होतात? कारण ते अर्थच्या, आपल्या पृथ्वीच्या थोड्या वरच्या रेलमध्ये आहेत, त्यामुळे ते आपल्याला लवकर कनेक्ट होतात. कारण आपली फ्रिक्वेन्सी तिथपर्यंत पोहोचू शकते. आपल्या प्रार्थना, आपली फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, प्रत्येक व्यक्ती एका फ्रिक्वेन्सीवर असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायला लागला, त्याचा उद्देश ऍक्च्युली वेगळा आहे. तुमचा मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट करणं आहे. लक्ष्मी मिळवणं, म्हणजे सॉरी, पैसा मिळवणं असं नाहीये. सो मूलाधार चक्र ऍक्च्युली ऍक्टिव्हेट होतो. त्यामुळे आपल्या मंत्रांचे उद्देश वेगवेगळे आहेत. पण मंत्र जाप करताना, स्विचवर्ड म्हणताना, हिलिंग नंबर म्हणताना, प्रार्थना म्हणताना, ॲफर्मेशन्स म्हणताना आपली एक फ्रिक्वेन्सी तयार होते आणि युनिव्हर्समध्ये जिथे कुठे ती फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण कनेक्ट होतो. सो जेव्हाही आपण एंजल प्रेयर म्हणतो किंवा एंजलला इन्व्हाइट करतो, सो आपण त्यांच्या रेमला कनेक्ट होतो आणि ते अर्थवर येऊ शकतात इझिली. खूप लोकांना एंजलचे अनुभव असतील. तुमच्यापैकी काहींना नंबर दिसत असतील पॅटर्नमध्ये 111 और 444. माझ्याकडे बरेचसे मेसेज येतात, मॅम आम्हाला नंबर दिसतात. नंबर दिसणं ही एक 3-4 साईन आहेत, फर्स्ट बेसिक साईन्स, जे एंजल कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला दिसतात. आणि एंजल किंवा देव, मला नाही वाटत की ते विचारत असतील की ओके आता स्नेहल कोणत्या धर्माचे, मग मी नाही भेटत तिला. हां, याच्यात डिफरन्स समजून घ्या. यामध्ये डिफरन्स हा आहे की जर आता फॉर एक्झाम्पल आर्कएंजल मायकेल, ठीक आहे, मुख्य एंजल आहेत. पण मी जर म्हटलं की माझ्या आर्कएंजल मायकेल ऑरेंज कलरचं छान घातलेलं आहे, माझ्या हिंदू धर्मात जसं एक पोशाख असतो एखाद्या गुरूंचा, तसे आहेत माझ्यासाठी आणि खूप सौम्य आहेत, तर ते मला तशाच वेशात, तशाच रूपात दिसतील जेव्हाही ते मला दिसतील. सो सर्व इथे आहे. मी म्हटलं गौतम बुद्ध मला अगदी असे प्रखर ऊर्जा वगैरे असे असलेले दिसले, तर ते समोर माझ्या तसेच येतील. मी जर म्हटलं नारायण अगदी बाल छोट्याशा रूपात मला दिसतो आणि मी त्याची तशीच पूजा करते, माझ्या माइंडमध्ये जर नारायणाचं रूप तेच असेल, तर माझ्या समोर जेव्हाही नारायण मला प्रसन्न होतील किंवा मी बघू शकेल स्वप्नात, दृष्टांतात, किंवा जेव्हाही इंट्युइटिव्हली बघू शकेन, ते मला तसेच दिसतील. हे सर्व इथे आहे आणि देव तुम्हाला त्याच रूपात भेटतो जे रूप तुम्ही त्याचं मनात ठेवलंय. सिम्पल थिंग. आज तुम्ही आर्कएंजल रफायल म्हणालात की हिलिंग एंजल आहे, तुम्ही गुगलची इमेज न घेता तुमच्या मनात एक इमेज ठेवली. हिंदू संस्कृतीत असतात तसे एंजल्स. आपल्याकडे बऱ्याचशा लेण्यांवर एंजल कोरलेले पण आहेत, जर तुम्ही बघितलं असेल तर विंग्स असलेले. सो आपल्या संस्कृतीत पण आहेत, फक्त नावं थोडी वेगवेगळी असू शकतात. जसे प्रत्येक धर्मात वेगवेगळी नावं आहे, पण एंजल्स, देवदूत प्रत्येक धर्मामध्ये आहे. ही जी स्टेजेस आहेत त्या आहेत. ओके, फर्स्ट स्टेज एंजल्सची आहे, तिथे कनेक्ट होणं खूप सोपं असतं. सो तुम्हाला नंबर दिसताय म्हणजेच काय, एंजल आर सेईंग की आय एम विथ यू. तुम्ही जे काही विचार करताय तो करेक्ट अँड टेक अ नेक्स्ट स्टेप, टेक अ ऍक्शन फॉर इट. सिम्पल. सो जस्ट से थँक यू.
खूप लोक विचार करतात, मॅम मला नंबर दिसतात, काही होतच नाही पण माझ्या आयुष्यात वेगळं काही काही चमत्कार वगैरे होतच नाही. चमत्कार होईल, तुम्ही कर्म करा, तुम्ही ऍक्शन घ्या, तुम्ही कष्ट करा आणि त्या कष्टाला साठी ते आहेत. ओके. सो बऱ्याचशांना एंजलचे खूप अनुभव येतात आणि छान येतात, इन्क्लुडिंग मी. मला लिटरली आय कॅन फील एंजल्स जर ते माझ्यासोबत असतील. मला जेव्हाही मोठा डिसिजन घ्यायचा असतो, काही मी वेगळं करत नाही, म्हणजे असं मांडून बसले और समथिंग. तुम्हाला कुठून कुठून काय इन्फॉर्मेशन मिळाली असेल एंजलची मला माहिती नाही, कारण खूप अर्धवट नॉलेज असणं, गैरसमज असणं यातनं पण लोक सांगतात किंवा मैत्रिणी सांगतात, काय काही हॉरिबल एक्सपिरियन्सेस सांगतात एक दुसऱ्यांना, आणि मग ती जी लेडी असते ती पूर्णपणे घाबरते. सो बिलीव्ह मी जे तुमच्यापर्यंत सांगते इट्स कम्प्लिटली माय एक्सपिरियन्स, आणि माझे जे पार्टिसिपेंट आहेत, मी एंजल हिलिंग वर्कशॉप घेतला होता त्यांचे अनुभव आहेत. जेव्हा एंजल कनेक्ट होतात त्याच्यासाठी हार्ड अँड फास्ट काहीच नाही. यू जस्ट से एंजल्स. तुम्ही इथे बसलेले सर्व लोक एंजलला कनेक्टेड आहात ऑलरेडी. ओके. मला दुपारीच एक प्रश्न होता, त्या जॉईन झाल्यात की नाही माहिती नाही. त्यांनी मला विचारलेलं की मी तर रेकॉर्डिंग ऐकते कोर्सची, तर मला अटॉइनमेंट मिळाली असेल का, मला एंजल कनेक्ट होतील का? येस, 100%. तुम्ही आता आपण एवढे बसलो आहोत पण 5 टाइम्स जस्ट से एंजल, आणि तरी ते कनेक्ट होतात. एवढी त्यांची सॉफ्ट आणि सुदिंग एनर्जी असते. एंजलकडे कुठलाही इगो नसतो. सो सिम्पल यू जस्ट से एंजल आणि ते कनेक्ट होतात. माझा एक्सपिरियन्स आहे की माझ्या अशा जेव्हाही मोठी कुठली गोष्ट करायची असते, मी त्यांना जस्ट प्रार्थना करते. प्रार्थना म्हणजे जस्ट आपण एका फ्रेंड बरोबर बोलतो तसं बोलते, आणि ते मला माझं जे क्लिअर तेव्हा ऍक्टिव्ह असेल त्याच्या थ्रू मेसेज देतात. समटाइम्स क्लिअर ऑडियन्स असेल, समटाइम्स क्लिअर सेंटेन्स असेल, ऑडिटरी असेल, और इंट्युटिव्ह असेल, समटाइम्स फ्लॅश पण होतं, जे काय असेल ते. सो चारही कुठल्याही वेमधनं मला मेसेज मिळतो आणि तो खूप क्लिअर असतो. सो आपल्याला इथे ह्या गोष्टींसाठी हेल्प मिळते. माझ्या वास्तुशांतीच्या वेळेस पण मला असंच वाटत होतं की मी सर्व करतेय, नवचंडी पण केलं, सर्व केलं, एनर्जी तर छान वाटतेय, मी इन्व्होक पण केलंय. सो मी जस्ट एवढं म्हणते, माझ्या मनात अजून मी पूर्ण वाक्य बोलले नव्हते की एंजल्स तर मी इन्व्हाइट केले होते, मी माझ्या पद्धतीने करतच होते, गुरुजी करत होते तेव्हा, तर ते आले असतील का खरंच माझ्या घरामध्ये? एनर्जी शिफ्ट जाणवत होता, कारण कोणीतरी मला सांगितलं होतं की थोडं तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे एका कोपऱ्यात. सो मला हवं होतं की मी एंजलला इन्व्हाइट करेल, इन्व्होक करेल, प्रार्थना करेल आणि ती रिमूव्ह व्हावी. नवचंडी केलेलंच होतं. सो पण ते आले असतील का हा प्रश्न मला वाटलेला तेव्हा, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सो मी म्हणतीये, अजून वाक्य शंका पूर्ण पण होत नाहीये तेवढ्यात मला स्पष्टपणे स्पर्श माझ्या हाताला झाला, आणि मी तो झाला आणि माझ्या गॅलरीत खूप मोठं छान बटरफ्लाय येऊन बसलेलं. मला मिस्टरांनी आवाज दिला की बघ इथं बटरफ्लाय आहे छान. त्यांना पण बऱ्यापैकी माहिती एंजल्स वगैरे, माझं ऐकून, म्हणजे माझंच ऐकून. आणि सो मी गेले आणि ते बटरफ्लाय असं बसलेलं होतं जसं काही आम्ही त्याच्याशी ते कम्युनिकेट करणार आहोत. मी त्याला म्हटलं की ओके, थँक्यू एंजल्स. मला वाटलं, मी इन्व्हाइट केलं, इन्व्होक केलं आणि तुम्ही आलात, थँक्यू सो मच. आणि वास्तूसाठी मी मला जे प्रार्थना करायची होती ती केली, आणि आमचं म्हणून झालं. आणि जसं काही त्या बटरफ्लायने ऐकलं आणि ते निघून गेलं लगेचच, म्हणजे ऐकून झालं तर ते निघून गेलं. सो खूप वेगवेगळे वेगवेगळे अनुभव येतात, डेली येतात तुमच्याही आयुष्यात. येस, बटरफ्लाय पण, स्नेहल, बटरफ्लाय पण दिसतात तुम्हाला. कॉईन पडलेला दिसू शकतो अशा ठिकाणी जिथं खरंच शक्यता नाहीये. मला बऱ्याचशांनी फोटो पण पाठवले होते की म्हणजे कबुतराचं, म्हणजे ग्रे कबुतराचे फोटो पिसं सर्व दूर असतात, पण ब्ल्यू कलरचं त्यांचं पीस त्यांच्या बेडरूम मध्ये होतं, तोही त्यांनी मला फोटो पाठवला होता. आणि खरंच अशक्य आहे पुण्यासारख्या ठिकाणी तरी. तर असे खूप वेगवेगळे अनुभव येतात. काहींना स्वप्नात दिसतात, ज्यांना सूचक स्वप्न पडतात बघा लहानपणापासून. तो पिरियड पण फार हॉरिबल असतो, जे सुरुवात असते तेव्हा आपल्याला काय काय कुठे काही होणार असेल तर ते लगेच दिसतं आणि आपण घाबरून 4-5 दिवस आपण प्रोसेसमध्ये असतो की अच्छा काय होणार आहे आता. तर तेव्हाही प्रार्थना करा एंजल्सला की नाही, मला मला कळेल अशा सौम्य भाषेत मला मेसेज हवाय. सो तो फिअर आणि ती पॅटर्न चेंज होईल तुमचं. बऱ्याचशांना बटरफ्लाय दिसतात. सो आता हाही प्रश्न असतो की मग काय करायचं, सर्व दिसतंय तर. जस्ट से थँक्यू. थँक्यू एंजल्स फॉर हेल्पिंग मी.
प्लीज जर तुम्हाला कळत नसेल की मेसेज कशासाठी आहे तर सांगा की मला कळेल अशा भाषेत आणि अशा पद्धतीने मला अजून क्लिअर मेसेज हवाय, एवढंच बोला. तुम्ही ज्या भाषेत, मराठी भाषेत बोलाल, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलाल, कुठल्याही भाषेत तुम्ही बोलू शकता. ओके. काही प्रश्न आहेत, काही गैरसमज असतील तर आता विचारा. आपल्या हिंदू संस्कृतीतील आपल्या धर्माचे मी तुम्हाला एंजल सांगते, आपल्याकडे त्यांना क्षेत्रपाल म्हटलं जातं. ओके. सो क्षेत्रपाल असतात, यक्षयक्षिणी असतात, त्याचे रिच्युअल्स पण असतात, पण त्याला खूप पाळावं लागतं. म्हणजे आपल्यासारख्या व्यक्तीला ते इम्पॉसिबल आहे आणि मी सर्वांना सजेस्ट करते की जाऊ पण नका तिकडे खूप, कारण थोडं चुकलं तर त्याचे हे पण असतात. म्हणून आपले अप्सरा किंवा यक्षयक्षिणी आपण त्यांचं जास्त करत नाही. ते करण्यासाठी तुम्ही वेगवेगळी लोक आहेत, म्हणजे त्यानेच ते करावं, कारण पाळावं खूप लागतं. जे एंजल्स मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते त्यांचं मी तरी काहीच पाळत नाही. म्हणजे तुमच्यापैकी काहींनी वर्कशॉप केला असेल त्यांना पण माहिती आहे ते काही करत नाही, फक्त सिम्पल मनापासून ॲज अ फ्रेंड म्हणून प्रार्थना करतात. इट इज ॲज सिम्पल. ठीक आहे. सो क्षेत्रपाल काहींना माहिती असतील. क्षेत्रपाल तर खूप पॉवरफुल असतात. आपल्याकडे ॲक्च्युली हे अजून कॅटेगरी वाढतात. म्हणजे इतर धर्मात तुम्ही बघाल तर एंजल्स आहेत, आर्कएंजल्स आहेत, असेंडेड मास्टर अँड डिरेक्टली गॉड. आपल्याकडे भरपूर आहेत बेसिक लेव्हललाच, आणि प्रत्येकासाठी वेगवेगळं रिच्युअल आहे. तुम्ही ऐकलं असेल तुमच्या अँसेस्टरकडून की त्यांना कुठेतरी सोनं सापडलं, त्यांना हे झालं, अचानक व्यक्ती श्रीमंत झाली, अचानक काहीतरी झालं. सो ह्या गोष्टी तेव्हा होत्या, ॲक्च्युली रिच्युअल होते, ते फॉलो केले जात होते आणि खरंच त्यांना तसे रिझल्ट मिळत होते. आत्ता आपण करू शकतो का ते? मला नाही वाटत आपण एवढं फॉलो करू शकू. सो आपण नाही करत आता ते. ओके. सो क्षेत्रपाल तुम्हाला बघा, मला आपल्या इथले तर आता माहिती नाही, पण प्रत्येक गावाच्या वेशीला एक मंदिर असतं बघा. तर तुम्ही जर ते विचारलं, त्याचं हिस्ट्री बघितली, तर तुम्हाला कळेल की ते क्षेत्रपाल आहे त्या एरियाचे, त्या गावाचे. आणि तुम्ही नियम पण बघितले असेल की इतके वाजल्यानंतर गावाची वेश ओलांडायची नाही. तुम्ही वेश ओलांडली की तुम्ही त्या क्षेत्रपालाच्या प्रोटेक्शनच्या बाहेर जाता. माहिती ही गोष्ट सर्वांना? आपल्याला आपले आई वडील आधीपासून सांगतात, नाही नाही इतके वाजले तर बाहेर जायचं नाही. शहरात हा आपण नाही फॉलो करत एवढं, पण तुम्ही गावाकडे अजूनही हे काही गोष्टी फॉलो केल्या जातात. काही ठिकाणी मी बघते की ते सांगतात की आमच्याकडे असं आहे. ओके. पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला नाही माहिती. मला फक्त पुण्याची जी बाबा आपली पुण्याच्या सिटीची एक देवी आहे, मग आपण तिचं करतो हे एवढं थोडं माहिती. आपल्या एरियातले देवी देवतांचं आपण करतो, त्या त्या एरियाची एक देवी असते, देवता असते. पुढे मी गुजरातला गेले होते तेव्हा तिथे क्षेत्रपाल होते, म्हणजे आम्ही जात होतो आणि मी त्या गावाच्या वेशीजवळ म्हणजे एंट्रीच्या इथून जात होतो आणि मी क्षेत्रपाल नाव वाचलं आणि मला कळलं की ओके ह्या गावाचे जे प्रोटेक्शन करतायत ते क्षेत्रपाल आहे. क्षेत्रपालच नाव होतं त्यांचं आणि 52 पैकी एक आहेत ते. आणि नंतर आम्ही ड्रायव्हरला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं, लोकल ड्रायव्हरने, की ऍक्च्युली इथे एक नदी आहे ह्या गावाच्या शेजारी. ज्यांच्याही पूर्वजांना गती मिळालेली नसते ते इथे येऊन करतात आणि अशी मान्यता आहे की त्यांना गती मिळते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ओके ते जे क्षेत्रपाल आहेत, माझं तेवढं नॉलेज असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की ओके ते जे क्षेत्रपाल आहेत ते ऍक्च्युली त्यांचं कार्यच ते आहे की इथल्या गती न मिळालेल्या आत्म्यांना व्यवस्थित वरच्या रेलमध्ये पोहोचवणं, जे भटकलेले आहेत किंवा ज्यांना नाही कळलं त्यांना. सो अशा गोष्टी सुरू आहेत, पण आपल्याला माहिती नसतं. आता हे सामान्य तिथल्या लोकांना हे माहिती होतं का की ते का त्या नदीजवळ गेल्यावरच ह्या गोष्टी होत आहेत? नाही. सो ह्याही गोष्टी घडत असतात. आपल्याकडे नॉलेज नसतं, मग आपण नाकारतो. मला एक एक कळलंय काही लोकांचं, तर मला माहिती नाही मग मी ते मानणार नाही. ठीक आहे, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला आणि आपण त्याचा आदर करायला हवा. पण मी म्हणेन की तुम्ही डोक्यात गैरसमज, सुरुवातीलाच गैरसमज करणं किंवा नकार घंटा वाजवण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या, प्रत्येक गोष्ट समजून घ्या. स्वतःच्या बौद्धिक पातळीचा जेवढा बौद्धिक लेवलला तुम्हाला वापर करता येईल तो करा आणि गोष्टी समजून घ्या.
प्रत्येक गोष्ट जाणून घ्या स्वतः. गुगलला तर आज सर्व अवेलेबल आहे, बुक्स अवेलेबल आहेत किंडलला. तुम्ही प्रत्येक गोष्ट वाचा, समजून घ्या, अनुभव घ्या आणि मग तुम्ही तुमचं एक मत तयार करा त्यावर. अध्यात्म म्हणजे फक्त मंत्रजाप करत बसणं आणि आपल्या आयुष्यातला सुखदुःखाचा दोष फक्त देवाला देत बसणं, एवढं हे अध्यात्म नाहीये. मी 9 वर्ष मंत्रजाप करते तरी मला दत्तगुरूंची कृपा झाली नाही, मला हे झालं नाही. सिरियसली, दत्तगुरू येणार आहेत का? तो त्याने सर्व लिहून ठेवले, देवाने सर्व लिहून ठेवले, गुरूंनी सर्व करून ठेवले. त्यांनी सांगितलंय तुमच्या विचारावर काम करा. फर्स्ट कर्मा म्हणजे काय आहे. आता बरेचसे लोक सडनली म्हणतात माझं कर्मच वाईट असेल, हिचं कर्म वाईट असेल, त्याचं कर्म वाईट असेल. कर्म म्हणजे काय ही तरी कॉन्सेप्ट क्लिअर आहे का आपल्याला? कर्मा म्हणजे काय, तर तुम्ही जो विचार करता, तुमचा प्रत्येक विचार, तुमच्या डोक्यात आलेला प्रत्येक थॉट हा फर्स्ट कर्म आहे. आणि ते कर्म आहे ऍक्च्युली. एखादी व्यक्ती सर्व जगाशी गोड गोड बोलते पण ती स्वतःबद्दलच निगेटिव्ह विचार करत असेल, माझ्या आयुष्यात तर असं कधीच होणार नाही, मला तर काही मिळतच नाही, हे असंच होईल, मी मंत्रजाप करते पण याचं काही होणार नाही, देव ऐकतोय की नाही कुणास ठाऊक. सो असे जर विचार असतील तर होईल का ते वर्कआउट? त्या मंत्राने देव प्रसन्न होईल की नाही माहिती नाही, पण तुम्ही तो मंत्रामध्ये जर फोकस केलं, तुम्ही त्या मंत्रावर मेडिटेट केलं, तो मंत्र जाप करताना, तर ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला युनिव्हर्सच्या त्या फ्रिक्वेन्सीशी कनेक्ट करेल आणि इमिजिएट तुम्हाला रिझल्ट येईल. पण तुम्ही म्हणालात की नाही मला 108 मंत्र करायचे, मग मी इकडं तिकडं बघत करेन, मग मी घड्याळ पण बघेल, मी अजून काय काय मला जेवढं बघता येईल तेवढं मी बघेल, आवाज पण घेईल, घरात काय सुरू आहे त्याच्याकडे पण लक्ष ठेवेल आणि मंत्र जाप करेल आणि मला देवाने रिझल्ट हवा. आपलं फर्स्ट हेच चुकतं की आपल्याला जे काही हवंय ते मला देव देत नाहीये. देवाने तुम्हाला बुद्धी दिली आहे, शरीर दिलंय, विचार क्षमता दिली, अजून काय हवं? त्याने सर्व आपल्यालाच देऊन ठेवलंय, आपल्यालाच करायचंय. आणि इव्हन वेगवेगळ्या ठिकाणी लिहून पण ठेवलंय. आता कुबेर यक्षच आहे पण आपण त्यांची ऍक्च्युली पूजा करतो. तुम्हाला माहिती असतील की कुबेर यक्ष आहे, त्यांची मूर्ती घरात ठेवत नाही, काही लोक ठेवतात कारण त्यांना माहिती नसतं. यक्ष यक्षिणींची मूर्ती आपण कधीच घरात ठेवत नाही, यंत्र ठेवू शकता मात्र तुम्ही, त्यांची फक्त यंत्र ठेवली जातात. सो यक्ष आणि यक्षिणीची आपण पूजा करतो. पण त्यातलं मला जेवढं माहिती फक्त आपण कुबेराची करतो आत्ता तरी दिवाळीच्या दरम्यान. म्हणून तुम्हाला बऱ्याचशांना लोक म्हणतात की अरे कुबेराची पूजा केली ना की लगेच खरंच रिझल्ट मिळतो. तो यामुळे मिळतो कारण ते यक्ष आहेत, ते आपल्या जवळ आहेत, म्हणून तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो. ओके. क्षेत्रपाल मी तुम्हाला सांगितले. इव्हन काही लोक गणेशाला पण एंजल म्हणतात, पण मी गणेशाला देवच मानते. किंवा समटाईम्स ते एंजलच्या स्वरूपात पण बऱ्याचशांनी मदत केली आणि काही लोकांना तसे पुरावे आहेत म्हणून ते ऍक्च्युली तसं म्हणतात. सो कुणाला काही प्रश्न आहे का इथपर्यंत? कारण तुमच्या जर क्वेरीज असतील एंजल बद्दल किंवा कुठल्याही टॉपिक बद्दल तर आपल्याला पुढे नाही जाता येणार. आज आपण एक छान, मी तुम्हाला पॉवरफुल विश मॅनिफेस्टेशन टेक्निक घेणार आहे. देन हिलिंग घेणार आहोत आपण एक, आणि तुम्हाला डेली तुमच्या विश मॅनिफेस्ट होण्यासाठी किंवा फॅमिलीमध्ये हिलिंगसाठी एक छोटीशी सिंपल बट पॉवरफुल टेक्निक देणार आहे. प्रश्न काही आहेत का मी बघते. एंजल बद्दल काही प्रश्न असतील तर. तेच बऱ्याचशांना एंजल दिसतात असं दिसतंय. ओके, मला वाटतं की बऱ्याचशांना क्लिअर झालंय. झालं असेल तर ॲटलीस्ट एस टाईप करा की तुम्हाला एंजल्स क्लिअर झालेत. आता आपण फक्त त्यांना वेगळ्या नावाने आणि सिंपल यामध्ये इन्व्हाइट करणार आहोत, इन्व्होक करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर मी अप्सराचं पण रिच्युअल देऊ शकते, यक्षिणीचं पण देऊ शकते, पण मला माहिती आहे आपण तेवढं फॉलो नाही करू शकणार, मी नाही देत. बगलामुखी रिच्युअल पण मी अगदी रेअरेस्ट रेअर केस, म्हणजे आता अगदी आता म्हणजे आता सर्व काहीच नाहीये, म्हणजे आता अगदी रसातडाला गेलंय या फॅमिलीचं, म्हणजे आता काहीच नाही आता, म्हणजे आता कुठलाही मार्ग नाहीये, कुठलाच नाहीये, लास्ट आहे. सो तेव्हा मी त्यांना देते आणि त्याला खूप आहेत. नॉनव्हेज तर चालत नाहीच. सो त्याला खूप अटी आहेत आणि त्या नियम मी त्यांना पाळायला सांगते आणि तेव्हाच फक्त देते.
टोटल एंजल ॲक्च्युली खूप आहेत. एंजल अनलिमिटेड आहेत. म्हणजे मिलियन्स पण आहेत. पण मी शिकवताना 15 शिकवते जे मेन आहेत आर्कएंजल्स. आणि एक मी आता माझ्या पार्टिसिपंटला ज्यांनी एंजल हिलिंग कोर्स केलाय त्यांना एक इंट्रोड्यूस करणार आहे. कारण रिसेंटली व्हाईल मेडिटेटिंग आय जस्ट रिसीव्ह मेसेज फ्रॉम दॅट पर्टिक्युलर एंजल. सो विश मॅनिफेस्टेशनसाठी इट्स अ पॉवरफुल एंजल. सो मी त्यांना इंट्रोड्यूस करणार आहे. आणि मी सर्वांना सांगते की तुम्ही लिमिटेड एंजल पर्यंत राहा. म्हणजे वेगवेगळ्या कोणी काहीतरी सांगितलं म्हणून तुम्ही त्या पण एंजल केल्या असं नाही. तुम्हाला 15 एंजल्स आहेत, त्याचा उल्लेख ग्रंथांमध्ये आहे, सफिशियंट आहे. आपण तेवढंच घेणार आहोत, त्याच्या पलीकडे नाही जायचं. आणि ते जर आपल्याला सर्व लेव्हलला मदत करताय, आपल्याला हिलिंग देत आहेत, प्रोटेक्शन देत आहेत, प्रत्येक आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक इश्यूसाठी जर ते आपली मदत करत आहेत, अजून कशाला हवंय आपल्याला वेगवेगळे एंजल? सफिशियंट आहे. ओके, क्लिअर आहे. सो मी गृहीत धरते की सर्वांना एंजल बद्दल क्लिअर आहे. काही गैरसमज असतील तर सांगा मला. एक लेडीचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं की त्यांच्या फ्रेंडने त्यांना सांगितलं, मैत्रिणीने, की एंजल डेंजर असतात, त्यांना इन्व्होक केल्यानंतर आपल्याला काय काय ऐकायला येतं आणि मग स्वप्न पण पडतात आणि आपल्यासोबत बरंच काय काय होतं. मग मला सांगा, एंजल जर देवदूत असतील, आपलं त्याला मराठीचं नाव आपलं देवदूत आहे, जर ते गॉड मेसेंजर असतील, तर तुमच्यासोबत काहीतरी वाईट करणं म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली देव करतोय असं होतं ते. तुम्ही जर चुकीचं काही करत असाल, बघा बरेचसे लोक काय करतात, त्यांना इंटरप्रिटच करता येत नाही की एंजल कम्युनिकेट कसे करतायत, ते काय सांगतायत. किंवा काही लोक ना खूप सेन्सिटिव्ह असतात, ते क्लिअर ऑडियन्स असतात, त्यांची कुठली तरी 4 क्लेअर्स पैकी कुठली तरी क्लेअर्स ऍक्टिव्ह असतं, तेव्हा त्यांना एंजल कनेक्ट होतात, ते त्यांना सांगतात. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलते असा आवाज येत नाही, आपल्या माइंडमध्ये आवाज येतो ऍक्च्युली एंजलचा. सो जेव्हा ते तुम्हाला मेसेज देतात तर काही लोक घाबरून जातात. मी तुम्हाला सांगितलं माझा एक्सपिरियन्स, मी लहानपणी घाबरायचे, मला मेसेज मिळायचे, कारण माझ्याकडे नॉलेज नव्हतं की हे इंटरप्रिट कसं करायचं, हे समजून कसं घ्यायचं. सो जर आपल्याकडे अर्धवट नॉलेज असेल तर भीती वाटणारच आहे. काही लोक कुठल्याही एंजलला कनेक्ट होतात, म्हणजे कुठे बुक मिळालं त्यात कुठले एंजल आहे ते काहीतरी वेगळं करतात. ते नाव खरंच आहे का धर्मग्रंथामध्ये, त्याचं मेन्शन केलेलं आहे का हेही बघत नाही. बरेचसे फ्री सेशन्स करतात, तिथे काहीतरी माहिती मिळालेली असते. कोरोनात खूप स्पिरिच्युअल गुरुज तयार झालेत. प्रत्येकाचा कनेक्ट असूच शकतो, बट मी सांगेन की तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जर नॉलेज तुम्ही गोळा केलं तर मग अवघड होईल. तुम्ही स्वतःचा एक अभ्यास करा, जे धर्मग्रंथामध्ये दिलेलं आहे तेवढेच एंजल फॉलो करा, सफिशियंट आहेत. मग काहीतरी वेगवेगळं केलं जातं आणि यांना एंजल कनेक्ट होत नाही. म्हणजे मी अजून तुमचा एक गैरसमज दूर करते. बरेचसे लोक तुम्हाला सांगतील की इने XYZ ने एंजलचं केलं होतं, तिला असं झालं. एंजल कधीच वाईट करत नाही, ते खूप ब्युटिफुल आणि सॉफ्ट आहेत. ते म्हणजे ह्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही की ते कोणाचं वाईट करू शकतात. मी आज तागायत एकही केस ऐकलेली नाही की एंजलने वाईट केलं. मी सांगते तुम्हाला ऍक्च्युली या लोकांसोबत काय होतं. कुठला तरी क्लेअर्स ऍक्टिव्ह असतो आणि फक्त एंजल नाही, आपल्या आजूबाजूला एलिमेंट्स पण आहेत वेगवेगळे. लोकांना वाटतं की एक भूत पिशाच आणि हे तेवढंच आहे, तेवढं नाहीये. त्याच्या पलीकडे खूप आहे, खूप आहे. आपण मोजू शकत नाही एवढ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात, एवढे एलिमेंट एनर्जी असतात. त्यातल्या कोणाला तरी हे अट्रॅक्ट करतात, कनेक्ट होऊन जातात बाय मिस्टेक. अँड देन दे फील की मग काय असेल, मग हे असेल, एंजल असतील. नाही, एंजल, माझ्यावर विश्वास ठेवा, एंजल्स कधीच कुणाला हार्म करत नाही. इव्हन माझ्याकडे काही छोटी मुलं पण पॅरेंट्स मेसेज करतात की मॅम माझ्या मुलाला एंजल्स दिसतात, किंवा काही जण सांगतात की माझा मुलगा एंटिट्यूव आहे आणि त्याला मेसेजेस मिळतात. एवढ्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा मेसेज मिळतात. काही मुलं बघू शकतात इंट्युटिव्हली. सो ते भीत नाही, ते छान पद्धतीने कम्युनिकेट करतात, कारण ते प्युअर सोल असतात, त्यांना अजून भीती काय आहे ते माहिती नसतं. सो प्रत्येक एंजल्सची एक तुम्हाला एक बेनिफिट आहे, ते आपल्या आयुष्यात खूप गोष्टी करतात. कोणी हिलिंगसाठी आहे, कोणी मुलांसाठी आहे, कोणी प्रोटेक्शनसाठी आहे. सो मी तुम्हाला इव्हन काउन्सिलिंगसाठी आहे. ओके, आर्कएंजल युरिएल इज फॉर काउन्सिलिंग. इफ यू आर फील डाऊन, डिस्ट्रेस,
कुठली रिसेंटमेंट असेल, काही असेल, ट्रॉमा ड्रामा सर्व झालं असेल, काही आयुष्यात झालं असेल, यू जस्ट आस्क हिम. काही वेगळं करण्याची गरज नाही. आणि काय होईल, तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये काही मेसेज डाउनलोड व्हायला लागतील, काही गोष्टी डाउनलोड व्हायला लागतील, किंवा सिंपल कुठला तरी मेसेज दिसेल, किंवा तुमची मैत्रिणी येऊन काहीतरी बोलेल. ॲटलिस्ट तुम्हाला योग्य काउन्सिलरपर्यंत पोहोचवलं जाईल. आपल्याला एंजलची कृपा मिळणं म्हणजे काय, प्रत्येक वेळी की फक्त तेच होईल का की एंजल येऊन सर्व करतील? नाही. योग्य डॉक्टर मिळणं योग्य वेळी ही पण कृपाच असते. योग्य वेळी योग्य काउन्सिलर मिळणं ही सुद्धा कृपाच असते. योग्य वेळी योग्य वाहन मिळणं प्रवासासाठी ही सुद्धा कृपा असते. बरोबर. कृपा आपण काउंट नाही करू शकत. तुमच्या आयुष्यात जर एखादी छान निर्मळ मनाची मैत्रीण असेल, ती सुद्धा कृपाच आहे. बरेचसे लोक, एक अर्थ एंजल कॉन्सेप्ट असते. अर्थ एंजल इट मीन्स की बरेच तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही बरेचदा तुम्ही ट्रॅव्हल करताय, किंवा तुमच्याच आयुष्यात काहीतरी घडतंय, आणि तुम्हाला येऊन कोणीतरी अगदी अनोळखी व्यक्ती सुद्धा येऊन मदत करून जाते, किंवा तुमचीच मैत्रीण मदत करणार, किंवा तुमच्या ओळखीची व्यक्ती मदत करणार. कुठून तरी तुमच्या माइंडमध्ये येईल की ओके, मी यांना मदत घेऊ शकते, आणि ते तुम्हाला मदत करतात. ते सुद्धा अर्थ एंजलच आहेत. देव प्रत्येक वेळी सेलेस्टियल बिंग म्हणजे एंजल्स, सेलेस्टियल बिंगलाच पाठवेल का? सेलेस्टियल बिंग मध्ये भरपूर आले ऍक्च्युली, नॉट ओनली एंजल्स. त्यांनाच फक्त तुमच्या मदतीला प्रत्येक वेळी पाठवेल का? नाही. तो पृथ्वीवर जे काही देवदूतांप्रमाणे काम करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा पाठवतो, आणि ते त्यांना आपण म्हणतो अर्थ एंजल्स. काही लोक बघा अगदी निर्मळ मनाने सर्वांना मदत करतात, कुठलेही परताव्याची अपेक्षा न करता. त्यांना सुद्धा आपण एंजल म्हणतो. समाजसेवा करणारे असतात मनापासून, खूप लोक आहे, खूप. त्यांना आपण अर्थ एंजल म्हणतो. ठीक आहे. आले तुमच्या कॉन्सेप्ट लक्षात? येस, थँक्यू अदिती. एंजलची नावं नाही मी ग्रुपला टाकणार, सर्व ते शक्य नाही होणार, कन्फ्युजन स्टार्ट होईल. ओके ओके, आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला एक छान विश मॅनिफेस्टेशन टेक्निक सांगणार आहे. देन त्यानंतर मी हिलिंग स्वतःचं आणि कुटुंबाचं कसं करायचं, सिंपल सिंपल प्रार्थना आहे. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला खूप हार्ड अँड फास्ट भक्तीत आपण जात नाही आहोत. खूप सिंपल. मी स्वतः अशी व्यक्ती होते, यू वोंट बिलीव्ह, की जर मी स्नान केलं नसेल तर मी पूजेला बसत नव्हते. सकाळ संध्याकाळ स्नान करूनच पूजेला बसायचं. जर मी नाही केली एक वेळ तर मी 2 दिवस गिल्टमध्ये असायचे. एक वेळची पूजा जर माझी राहिली तर, म्हणजे ती अशी एवढी कर्मठ व्यक्ती मी स्वतः होते. मी स्वतःला खूप ट्रबल केलंय, कारण आपल्याला माहितीच नसतं की देव एवढा साधा आणि प्रेमळ पण आहे. मी स्वतःला खूप बंधनं घातली होती, आणि बरंच मोठी होईपर्यंत ही बंधनं होती. ऑलमोस्ट वयाच्या 28व्या वर्षापर्यंत किंवा 27व्यापर्यंत हो असेल. खूप बंधनांमध्ये राहणारी स्वतःलाच, म्हणजे खूप एवढं स्ट्रिक्ट मी होते. उपवास असेल तर तो स्ट्रिक्टली फॉलो करायचा. आणि मंत्र जर 108चा, बापरे 108 पेक्षा कमी झालं असेल का त्यालाही मी भिणारी होते. अच्छा, कमी झाला असेल का मंत्र जो 5. ओके. जर संध्याकाळचा राहिला तर मी पहाटे लवकर उठून रात्रीची जो मंत्राची साधना असायची ती सकाळी पहाटे उठून 3 वाजेला करायचे. सो यावरनं तुम्ही समजू शकता की मी किती कर्मठ होते. पण माझ्यासारखी एवढी कर्मठ व्यक्ती मंदिरात जायचं, तिथे सर्व सेवा करायची, घरी येऊन करायची 1 तासाची पूजा. हां, पण अकॅडमिकमध्ये मी स्टार होते. ओके, माझे फर्स्ट असायचे ऑलवेज. तो वाद नाही. अभ्यास पण तेवढाच प्रामाणिकपणे मनापासून करायचे. झाडांशी आणि नेचरशी कम्युनिकेट करायला मी लहानपणी शिकले होते बाय डिफॉल्ट. आय डोंट नो, कदाचित माझा मॅच्युअर सोल असू शकतो. मला ह्या गोष्टी कोणीच शिकवल्या नाही. इवन टॅरो पण कोणीच शिकवलं नाही. मी टॅरो प्रॅक्टिस सुरू केली होती, आणि देन आय गॉट टू नो की ओके, याला टॅरो म्हणतात, आणि मी ज्या पद्धतीने करते हे तेच आहे. सो ज्या खूप गोष्टी आहे ज्या मला कोणी शिकवल्या नाही, मी बऱ्याच माझ्या शिकले. ओके. तर माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला तुम्हाला कोणालाच मिसगाईड केलं जाणार नाही. मी स्वतः त्यातून आले. म्हणजे मी खूप फॉलो केलंय, म्हणजे एक एक मिनिट फॉलो केलंय, खूप गोष्टी फॉलो केलंय, आणि त्यातून म्हणजे अगदी पापभिरू अशी व्यक्ती, म्हणजे कुणाला वेडं म्हणताना सुद्धा विचार करणारी. ओके, माझा कर्माचा दोष लागेल का? ओके, मनात माझ्या या व्यक्तीबद्दल असं आलं, आता वाईट वाईट मला आता दोष लागेल का कर्माचा? मी पाप केलं का? ओके, ह्या एवढी अशी व्यक्ती होते मी. पण
जेव्हा मी एंजल्सला कनेक्ट झाले, जेव्हा ऍक्च्युली गुरूंना कनेक्ट झाले, तुम्ही गुरूंना कनेक्ट झाले असं म्हणू शकता, त्यानंतर मला कळलं की नाही, भक्ती खूप सोपी आहे, साधी आहे. आणि देव तर तुम्ही फक्त मनापासून, फक्त हृदयापासून त्याचं नाव घ्या आणि तो आहे. आणि देवदूत आहेत, ह्या सर्व गोष्टी. आणि जेव्हा मी ते स्टार्ट केलं, मला लक्षात आलं की हो, एवढं सोपं आहे. म्हणजे ज्या महालक्ष्मीची पूजा आपण एवढे मंत्र करतोय, ते फळलंय की नाही माहिती नाही, पण जेव्हा माझ्या वर्कशॉपच्या आधी आय जस्ट प्रे की महालक्ष्मी, तुला जेवढ्या लोकांना इथपर्यंत आणायचं असेल, तुझ्या कृपेसाठी तुला वाटत असेल त्यांना तू वर्कशॉप पर्यंत आण. मला आकडा सुद्धा कळायचा की माझ्या वर्कशॉपला किती पार्टिसिपेंट येणार आहे. महालक्ष्मीकडून पण इझिली मेसेज येतात. सो एवढं सोपं असतं. सो बिलीव्ह मी. आता काही लोक म्हणतात की मॅम, मी आता रेकॉर्डिंग बघितली, मी हे केलं, मी ते केलं, होईल का? तुम्ही शंका घेतली की संपलं. मग मिरॅकल नाही होत. मी म्हणत नाही लॉजिक सोडून द्या. मी स्वतः होते जे म्हणायचे ओके, आता हे एंजल वगैरे पण खरंच असतात का? आणि मग मी माझा अभ्यास सुरू केला आणि माझ्या आयुष्यात जेव्हा मी स्पष्टपणे एंजलला बघू शकले आणि स्पर्श, आता मी डेली गायडन्स घेते, एवढा स्पष्टपणे सर्व मला मेसेजेस असतात, देन मी तुमच्यापर्यंत ते आणते. ठीक. सो लॉजिकल बुद्धी नक्की ठेवायची, आपली सारासार विवेक बुद्धी तशीच ठेवायची. मी म्हणत नाही ब्लाइंडली मी म्हणते मग तुम्ही लगेच म्हणा की हो हो आहे आहे आहे. ओके. सो डोंट डू सच अ थिंग. मास्टर मर्लिनचं पण मी तेव्हा सांगितलं होतं की नाही अनुभव आले तर सोडून द्या, पण बऱ्याचशांना अनुभव आले. मास्टर मर्लिन इज अ ॲसेंडेड मास्टर, लाईक अवतार बाबाजी. कृष्णाला सुद्धा ॲसेंडेड मास्टरच आपण म्हणतो. कृष्णाची अनुभूती पण खूप लोकांना येते. ओके. सो नंतर जर तुम्ही ग्रुपला विचारलं की ती काय टेक्निक सांगितली होती, तर मी नाही सांगू शकणार. मग ग्रुपमध्ये तुम्ही मेसेज करू शकता. ओके. माझ्याकडून मेसेजची अपेक्षा करू नका क्वेश्चनसाठी, कारण माझं शेड्यूल खरंच खूप बिझी असतं. टॅरो आणि बाकी गोष्टींमुळे ऑक्युपाईड असते. आज हा जो मी सेशन घेते, सर्वांना माहिती असेल मी फ्री सेशन घेतच नाही. फर्स्ट टाइम, मला वाटतं सेकंड टाइम मी फ्री सेशन घेत असेल एंजलसाठी. तो यासाठी घेते, माझा हा काहीच प्लॅन नव्हता. बहुधा 2-3 दिवसापूर्वी आय जस्ट रिसीव्ह मेसेज फ्रॉम एंजल्स, डू अ सेशन. आणि मी मेसेज टाकला आणि तेवढाच पाठवलाय तुम्हाला. ठीक आहे. सो माझा स्वतःचा काही विचार नव्हता सेशन घेण्याचा, कारण ऑलरेडी माझ्या अपॉइंटमेंट बुक्स असतात 8-8, 9, 10-10 दिवसांच्या. लोक चिडतात पण माझ्यावर अपॉइंटमेंट न दिल्यामुळे. त्यांना ते कोणी असतील तर मी आताच सॉरी म्हणते. सो 1111 विश मॅनिफेस्टेशन टेक्निक ही काय आहे? तर बऱ्याचशांना नंबर दिसतात. ओके. तुम्हाला सर्वांना माहिती की तुम्हाला नंबर दिसतात एंजलचे. सो आपण म्हणूया की हे नंबर्स इज अ फ्रिक्वेन्सी. त्या प्रत्येक नंबरला एक फ्रिक्वेन्सी आहे, त्या प्रत्येक नंबरला एक अर्थ आहे. ओके. आपण इव्हन काही नंबर्सचे गार्डियन्स युनिकॉर्न आहेत, काही असेंडेड मास्टर्स आहेत, काही एंजल्स पण आहेत, काही देवी देवतांचे पण फ्रिक्वेन्सी नंबर आहेत, जसं मंत्र असतात तसे. सो आपण म्हणूया की जेव्हा आपल्याला ते नंबर दिसत आहे, तर आपण त्या फ्रिक्वेन्सीला कनेक्टेड आहोत. ओके. सो प्रत्येक नंबरला व्हायब्रेशन्स आहेत. या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीवर सर्वांचा विश्वास आहे. ते काही वेगळं नाही, जगातलं वेगळं. तर प्रत्येक जण ते मानतो की तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीला कनेक्टेड असाल ते तुमच्या आयुष्यात होणार आहे. ओके. सो याच असंच हेच गणित आहे सर्व. ओके. सो आपल्याला विश मॅनिफेस्टेशन करताना ह्याच फ्रिक्वेन्सीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, याचाच आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे. कसा? पेपर पेन घ्यायचा, कुठलाही पेपर चालेल आणि कुठल्याही कलरचा पेन चालेल, काळ्या रंगाचा सोडून. प्रत्येक कलरला सुद्धा अर्थ आहे. सो 11:11 म्हणजे 11:11 किंवा 11:01 PM AM काहीही चालेल, तेव्हा तुम्हाला सुरुवात करायची आहे. ओके. आले लक्षात एवढं सर्वांचे हे वाक्य? आता तुम्ही बरोबर त्याच एकाच सेकंदात लिहू शकणार आहात का सर्व एकाच मिनिटात? नाही. पण आपल्याला सुरुवात त्या क्षणाला करायची. कुठलीही विश लिहिताना विश सकारात्मकच असावी, ती क्लिअर असावी.
युनिव्हर्सला हे ते मला हे नाही दिलं तरी चालेल, मला ते असली कुठली लँग्वेज कळत नाही. आपला मेंदूची जी संरचना आहे तीच युनिव्हर्सची आहे. पिंडी ते ब्रह्मांडी लहानपणापासून ऐकतो आपण. सो हे सायंटिफिकली समजून घ्या, पिंडी ते ब्रह्मांडी, आणि त्याच पद्धतीने करा. आता मनीषाने जर सांगितलं त्यांच्या फ्रेंडला की माझ्याकडे, एक मैत्रिणीला की माझ्याकडे ये तू, काय कळलं मैत्रिणीला कधी यायचंय? तारीख सांगितली नाहीये, वार सांगितला नाहीये, वेळ सांगितली नाही, काहीच नाही. सो युनिव्हर्सला पण आपण असे मेसेज येतो, मला हे हवंय, आय वॉन्ट अ जॉब, आय वॉन्ट सॅलरी हाईक, आय वॉन्ट दिस दॅट. पण कधी द्यायचंय ते कधीच आपण सांगत नाही. इव्हन आपण ते बोलताना तेवढा पॉझिटिव्ह पण नसतो. फक्त पॉझिटिव्ह थॉट करून सर्व गोष्टी होत नाही. कम्प्लिटली एग्री. प्रत्येकाची लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक टेक्निक वेगळी असते. सो तुम्हाला सिंपल काय करायचंय, जेव्हाही तुम्हाला 11 वाजून 1 मिनिट, 11:11 असं दिसेल, 4 वाजून 4 मिनिट हे चालणार नाही. आपण फक्त 11:11 टेक्निक शिकतोय. सो त्या मोमेंटला, म्हणजे तुम्हाला घड्याळात ते दिसले तुमच्या मोबाईलवर, की इमिजिएटली पेपर पेन हातात घेतलेला असेल, स्टार्ट करा. विश काय असेल, एक्झाम्पल विश काय असू शकते, आपण म्हणूया जॉबच म्हणूया, आपण एक्झाम्पल घेऊया. सो डिअर गॉड गॉडेस आर्कएंजल्स प्लीज ब्लेस मी विथ, त्याच्या समोर तुम्हाला जे हवंय, आय वॉन्ट जॉब XYZ कंपनी, कंपनीत स्पेसिफिक कंपनीत हवा असेल तर स्पेसिफिक कंपनी, किंवा फक्त जॉब लिहा, जॉब इन पुणे सिटी, धिस ऑर बेटर थँक्यू. हे मी टाईप करून पाठवेल ग्रुपला. ठीक आहे, संपली तुमची विश लिहून. ओके, एवढी सोपी विश आहे, सोप्या शब्दामध्ये, पण पॉझिटिव्हच लिहायचं. ओके, आता मी तुम्हाला सांगणारे त्या गोष्टीचा अजिबात विचार करू नका. डोंट थिंक ब्ल्यू बटरफ्लाईज फ्लाइंग ऑन युअर हेड. अजिबात विचार करू नका तुमच्या मागे लाल रंगाचे माकड आहेत. काय होतंय? विचार येतोय, इमेज क्रिएट होते, कारण मेंदू इमेजेसचीच लँग्वेज हे करतो. आपण मुलांना रागवतो बघा, की अरे तुला हे लर्न होत नाही का, जेव्हा नंबर डिजिटचा प्रश्न येतो. आपला ब्रेन डिजिटसाठी नाहीच आहे, आपण रिदम लक्षात ठेवतो. मोबाईल सुद्धा आपण नंबर लक्षात ठेवत नाही. वी रिमेंबर द रिदम ऍक्च्युली. हे बऱ्याचशांना कळत सुद्धा नाहीये, आणि बरीच वर्ष की आपण ऍक्च्युली नंबर लक्षातच ठेवत नाहीये. सो ब्रेन पण थोडं ब्रेन सायन्स समजून घ्या. आपली मॅच्युरिटी लेव्हल वाढणं खूप गरजेचं आहे, तेव्हा आपली स्पिरिच्युअल ग्रोथ होते. असं काही पण तुम्ही काहीही करताय, काहीच तुम्हाला कळतच नाहीये असं नाही होणार त्यातून. ओके, सो तुम्ही एक ओवी ऐकली का, येथे पाहिजे जातीचे एरा गबाड्याचं काम नाही. ऐकली ही ओवी, बऱ्याचशांनी ऐकली असेल. सो जातीचे इन द सेन्स नॉट स्पेसिफिक जात. तो त्यांचं म्हणणं आहे की ज्यांची जे बौद्धिक क्षमता यूज करतात, ज्यांना थोडं अध्यात्माचं नॉलेज आहे, थोडं हायर स्पिरिच्युअल लेव्हलचं नॉलेज आहे, मॅच्युरिटी आहे, ते पाहिजे अध्यात्मामध्ये, ते पाहिजे स्पिरिच्युअलिटीमध्ये. एरा गबाड्याचं म्हणजे ज्याला काहीच लक्षातच येत नाही, त्यांचे फक्त गैरसमजच आहे, त्यांना विश्वास नाहीये, किंवा गैरसमज खूप असतात लोकांचे, ते त्यांच्या माइंडचे कन्फ्युजन्स असतात. सो ते असेल तर मग नाही होणार. तुम्ही जर एका लूपमध्ये अडकून पडला तर नाही होणार. जसं फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तो एक वेगळा सब्जेक्ट, तो भरपूर बोलून झाले आपल्या देवाबद्दल. ओके, विश मॅनिफेस्टेशन लक्षात आलंय तुमच्या? सो जी मी ओवी आता म्हणाले ते तिथं अप्लाय करा. म्हणजे जेव्हा तुम्ही विश लिहिणार आहात, आधीच माइंडमध्ये ठेवा. ऐनवेळी काहीतरी मग आता चुकलं, मग काय झालं, मग घाबरायचं नाही, काही होणार नाही. कट करून पुन्हा लिहा, किंवा कुठेतरी तयार करून ठेवा ते शब्द, सेंटेन्स, आणि मग ते कॉपी करा तेव्हा, म्हणजे गोंधळ उडणार नाही. कारण काय होईल, काहींना जर काही अगदी काही लोकांचे स्वभाव अगदी हळवे असतात, मग ते वाचलं की बापरे गोंधळून जायला होतं, आणि मग ते बापरे काय लिहू आता मी विसरले. सो एका पेपरवर व्यवस्थित लिहून काढा, तेच कॉपी करा, म्हणजे आनंदी मनाने लिहिणार, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्या आधी प्रेयर करण्याची पण गरज नाही. तुमची इच्छा असेल तर करू शकता, आणि बरोबर 11:11 झाले की मग लिहायला सुरू करा. तेवढीच विश लिहायची. आता विश कोणासाठी लिहायची? संपूर्ण नातेवाईकांसाठी. असं का? कधीतरी फक्त स्वतःचा विचार करा. काही लोकांना खूप आवडतं द्यायला,
आणि कम्प्लिटली एग्री. पण आता तुमच्यापुरता विचार करा. तुमच्या स्वतःसाठी लिहा, हजबंडसाठी, मुलांसाठी, तुमच्या नवऱ्याचे आई वडील असतील, सासू सासरे त्यांच्यासाठी लिहा, तुमचे आई वडील. बस संपलं. मला मास्टर मर्लिनच्या ग्रुपला आय गेस क्वेश्चन होता की मी माझ्या जाऊबाईंसाठी करू का रिच्युअल, काल भैरव रिच्युअल जाऊबाईंसाठी करू का. विचार खूप चांगला आहे. अगदी आपण समजू शकतो की त्या व्यक्तीला सर्वांचं भलं करण्याचाच विचार आहे. पण कुठेतरी लिमिटेशन्स ठेवा. तुम्ही जेव्हा आता मी तुम्हाला हिलिंग देणार आहे, हिलिंगचं छोटंसं प्रेयर, ते तुम्ही नक्की तुमच्या घरातल्या कोणासाठी करा. म्हणजे पार अगदी अनोळखी व्यक्ती तुम्हाला आजारी दिसली तरी करा, माझं त्याच्यात काहीच म्हणणं नाही. पण जेव्हा आपण काही गोष्टी स्पेसिफिक करतो, लाईक विश मॅनिफेस्टेशन असेल, ते लिमिटेड ठेवा. तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससाठी करू शकता, नातेवाईकांसाठी करू शकता, पण ती व्यक्ती तेवढी जवळची आहे का. तुम्ही खरंच तुम्हाला मनापासून मदत करायची आहे, और तुम्हाला ॲप्रिसिएशन हवंय, और तुम्हाला तुमची इमेज क्रिएट करायची आहे. त्याच्यात थोडं थोडं जरी असं असेल किंतु परंतु की नाही माझा काहीतरी स्वार्थ आहे, तर करू नका. इथून मनातून निघत असेल की नाही मला ह्या व्यक्तीच्या फक्त भल्यासाठी करायचंय, त्याने मला जर नाही म्हटलं, उभ्या आयुष्यात त्या व्यक्तीने मला थँक्यू नाही म्हटलं तरी चालेल, त्या मला त्याचं ॲप्रिसिएशन नाही मिळालं तरी चालेल, माझ्या घरातल्या लोकांनी दुष्ट वाईट मला म्हटलं तरी चालेल, मला करायचंय ह्या व्यक्तीसाठी मी करणार आहे. जोपर्यंत तुमचा हेतू चांगला आहे करा. मला आत्ता कोणीतरी बघा चॅटबॉक्समध्ये प्रश्न विचारला, बहिणीसाठी करू का. मी जे उत्तर सांगते ते त्याच्यासाठीच आहे. जोपर्यंत तुमच्या मनातून आहे की मला फक्त ह्या व्यक्तीच्या भल्यासाठी करायचं, करा. भविष्यात जाऊन मी तिच्यासाठी एवढं केलं माहिती का, मी तिच्यासाठी रिच्युअल केलं होतं काल भैरवचं आणि ती मला आज असं म्हटली, असं जर येणार असेल तर करू नका. ओके. कळलं असेल मला वाटतं आता बऱ्याचशांना. ओके. मी काय म्हणण्याचा प्रयत्न करते. एक सेकंद. ओके. मी खूप सोप्या भाषेत सांगते, सो आय होप की सर्वांना लक्षात येतच असेल. ओके. विश मॅनिफेस्टेशन टेक्निक लक्षात आली, त्यावर काही प्रश्न आहेत. एक्झॅक्टली त्यावेळेस लिहायचं एक फॉर्मॅट मी पाठवणार आहे. मी समजू शकते की फॉर्मॅट बऱ्याचशांना नसेल कळलेलं, नवीन असू शकतं. ही खूप पॉवरफुल टेक्निक आहे आणि खूप फ्रीमध्ये तर कोणीच सांगत नाही. म्हणजे माझाही प्लॅन नव्हताच तो, पण जेव्हा मी नोट्स काढायला बसले, माझ्या माइंडमध्ये जे जे आल्या, जे जे टॉपिक आले, जे जे घ्यायला हवं, इव्हन हिलिंग, ते मी फक्त नोट डाऊन केलंय ॲज अ मीडियम, आणि ते मी घेतलीये. प्रॅक्टिकली मी नाही घेत. रोज लिहू शकता, 11 दिवस लिहू शकता, 5 दिवस लिहू शकता, किंवा तुमची विश पूर्ण होईपर्यंत लिहू शकता. पण ते खरं सांगू का, एक 5 दिवसानंतर ना ते तुमच्यासाठी हेक्टिक होऊन जाईल. जर तुम्ही वर्किंग असाल तर तेवढा उत्साह टिकत नाही. सो माइंडमध्ये हा विचार, आणि ते यांत्रिक झालं तर रिझल्ट येणारच नाही. सो जस्ट पेपर पेन घेऊन बसा. मला आज वेळ आहे, माझं काम आवरलेलं आहे, दुपारची वेळ आहे, मी करणार आहे. मला आज रात्री झोप येत नाहीये, बहुधा मी रात्री 11 पर्यंत जागी असणार आहे, तेव्हा लिहा. माझा एकच नियम आहे, प्रार्थना करा, तुम्ही देवाचं काही करा, अध्यात्माचं काही करा, स्वतःला नियमात बांधून घेऊ नका. ज्या दिवशी क्षणाला तुमचं मन छान असेल, म्हणजे फक्त हा विचार करायचा की एक माझं मन आणि एक त्या युनिव्हर्सचं मन आहे, माझा मेसेज तिथपर्यंत पोहोचावा, मी जी प्रार्थना करते ती तिथपर्यंत पोहोचते, बस संपलं. एवढा हा नियम फॉलो करा, प्रत्येक गोष्ट मिळेल आयुष्यात. पण जर तुम्ही यांत्रिक पद्धतीने केलं, ओके त्यांनी सांगितलं होतं 11:11ला, ए मुलांनो मला 11 वाजता डिस्टर्ब करू नका, मी पेपर घेऊन बसले 10 मिनिट आधी आणि मी बसले, एक गप्प बस, मी तुला आत्ता जेवायला देणार नाही, मला ते लिहायचंय. असं नाही वर्कआउट होणार. मूल तिकडे ओरडते मला जेवायला वाढ, जेवायला वाढ, आणि आपण ते लिहित बसलोय, आणि आपण कन्फ्युज आहोत, वरण लिहायचंय का ते हे लिहायचंय, विश लिहायची मला. सो अजिबात असं करू नका. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. ठीक आहे. सकाळची 11ची वेळ असते, दुपारी 11 असतात, रात्री असतात. त्या वेळा ठरवून घ्या आणि प्लॅन करा अकॉर्डिंगली. ठीक आहे. रात्री ज्यांना 10ची वेळ झोपण्याची असेल त्यांनी 11पर्यंत विष येण्यासाठी जागरण करू नका. जर तुम्ही काय करा, एक डायरी आणा छोटीशी छान,
मी तुम्हाला टेक्निक सांगते. माझ्याकडे एक छान डायरी आहे, त्याला छान युनिकॉर्नचं कव्हर वगैरे आहे. सो माझ्या विश मी त्यात लिहिते. काय करायचं, सिंपल विशसाठीच ती ठेवायची. एक पेज सोडून द्या पहिलं आणि पुढच्या पेजला लिहायला सुरू करा. पॉझिटिव्ह विश लिहायची फक्त. मी तुम्हाला म्हणाले युनिव्हर्सला, जसं आता तुम्हाला मी जे नाही म्हणाले ते कळलं नाही, ते बरोबर तुमचं व्हिज्युअलाइज झालं, तसंच युनिव्हर्सला कळत नाही हो नाही वाईट हे. तुम्ही म्हणालात की मी अशीच आहे, मी अशीच आहे, मला तर काय आयुष्यात मिळत नाही. युनिव्हर्सला म्हणते की ओके ठीक आहे, ओके तिला हेच हवंय बहुधा. एवढं सिंपल युनिव्हर्स विचार करतं. म्हणजे हजबंड जसा विचार करतात ना, तसं युनिव्हर्स विचार करते. ओके हे हवंय, बस संपला विषय. युनिव्हर्स एवढा विचार करतच नाही. ओके जोक्स अपार्ट, कोणी असेल, मला कोणाच्या भावना हर्ट करायच्या नाहीये, बट एवढं सिंपल आहे. ओके एवढं क्लिष्ट नाहीये. पुरुषांचं डोकं जेवढं सरळ असतं तसं. आपली रचना क्लिष्ट आहे म्हणून आपण खूप गुंतागुंतीचे विचार करतो. पुरुषांचं एवढं नसतं, खूप सिंपल असतं. अच्छा हे वाचायचंय का, ठीक आहे, झालं, संपला, म्हणजे विषयच संपला. सेम युनिव्हर्सचं आहे, एवढं सिंपल भाषेत समजून घ्या. तुम्हाला जे हवंय ते व्यवस्थित शब्दात मागा, म्हणजे युनिव्हर्सला कळणार नाही तुम्ही माइंड गेम खेळलात तर. सिंपल, जस्ट से आय वॉन्ट अ गुड जॉब विथ XYZ सॅलरी 50K मंथली और मोर. एवढं सिंपल आहे. ओके, आय वॉन्ट अ गुड हेल्थ, आय वॉन्ट इम्युनिटी. बस संपलं. एवढं एवढं सिंपल बोलायचं. माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे मला, पण ते आता मला नकोय, हे नाही कळत युनिव्हर्सला. दुःख शब्द क्लिक झाला. ब्रेन आणि युनिव्हर्सला फक्त कीवर्ड कळतात आणि मॅनिफेस्ट तेच होतं. बरेचसे लोक ऍग्री करतील माझ्या बरोबर की जेव्हाही त्यांनी कुठल्या तरी गोष्टीपासून पळून जाण्याचा प्रयत्न केलाय, जी गोष्ट त्यांना 100% आयुष्यात नकोय ती झालीये, एक्झॅक्टली ती मॅनिफेस्ट झालीये. त्याच्या मागे हेच सायन्स आहे. कारण जे नकोय त्याचा आपण खूप विचार करतो, मला हे नकोय, मला हे नकोय, मला हे नकोय, मला हे नकोय. पण युनिव्हर्सला कळतच नाही, नको शब्द वगैरे डिक्शनरीत नाही युनिव्हर्सच्या. धिस पर्सन वॉन्ट दिस. ओके एवढं 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 सिंपल आहे. माझी सॅलरी कमी आहे, माझी सॅलरी कमी आहे, झालं, सॅलरी कमी आहे. म्हणजे यूज अ प्रॉपर की वर्ड व्हाईल मॅनिफेस्टिंग. एवढं नक्की लक्षात ठेवा. सो व्यवस्थित मांडून घ्यायचं. एका पेजवर स्वतःच्याच विश लिहा. एकाच वेळी 100 लिहायच्या का, नाही. सर्वात आधी छोटीशी एक विश घ्या, छोटीशी विश जी ऍक्च्युली तुमची फुलफिल होऊ शकते. तुम्हाला पण माहिती की होऊ शकते कदाचित. छोटी विश, 2 ते 3 विश, सिंपल सिंपल. ओके त्या लिहा. अगदी कोणाला पैठणी हवी असेल तर पैठणी लिहा. मग आपण 2-3 महिन्यानंतर आयफोन लिहूया, ठीक आहे. आधी पैठणी लिहूया. तुम्हाला काय हवंय, तुम्हाला प्रेम आणि अप्रिसिएशन हवंय का कुटुंबाकडून, ते लिहा. आपले बेसिक बेसिक ज्या छोट्या अपेक्षा असतात ना त्या लिहा. मी सांगते माइंड मिरॅकलमध्ये की अपेक्षा ठेवू नका, बट त्या रास्तपणे आपण जज करूच शकत नाही. मला एक आयुष्यात कळले की आपण कुणालाही जज करू शकत नाही आणि कधीच करू नये. फेसबुक आणि इतर गोष्टींमुळे काय झालंय, लोक ट्रोल करण्यामुळे काही बघितलं की आधी निगेटिव्ह. आता ब्रेन पॅटर्न काय होते, न्यूरोलॉजिकल पॅटर्न काय तयार होत आहेत आपल्या पिढीचे आणि पुढच्या पिढीचे. काही बघितलं की सर्वात आधी त्याला निगेटिव्ह त्याचा विचार करायचा. सो ह्या पॅटर्नला चेंज करणं अवघड असेल. न्यूरॉन्स पॅटर्न, जर तुम्हाला थोडा अभ्यास असेल न्यूरोलॉजिकल, तुम्हाला माहिती असेल की न्यूरॉन्स चेंज करणं अवघड आहे. तुमचं फ्रीजची जागा तुम्ही बदलली, तुम्ही पुढचा 1 महिना तरी सुद्धा त्या जागेतच जाता. इव्हन 6 महिन्यांनी पण तुम्ही जाऊ शकता चुकून, कॉन्शियस नसाल तर. हो वेटसाठी पण करू शकता. कशासाठी पण वेट करताना, अदिती वेट करताना सर्वात आधी 1 kg और 2 kg टार्गेट ठेवा. एकदम 5 kg इन अ मंथ असं टार्गेट नाही ठेवायचं. रिअलिस्टिक विश लिहायच्या. तुम्ही परत त्या फ्रीजकडे जाता. हे का घडतं, स्पीड ब्रेकर आला आणि तुम्ही तुमच्या विचारात असलात आणि गाडीचा ऑटोमॅटिक ब्रेक लागतो. हे कुठून येतं, न्यूरॉन्सच्या पॅटर्नमुळे. सकाळी तुम्ही झोपेतनं उठून जाता, तुम्ही ब्रश उजव्याच हातात घेता जर तुम्ही तुमचा डॉमिनंट हँड राईट असेल तर. हे कुठून घडलं, त्याचमुळे घडतंय. न्यूरॉनचे पॅटर्न तयार होतात. म्हणून सिनियर सिटीजन्सला चेंज करणं अवघड असतं, कारण वर्षानुवर्ष त्यांचे पॅटर्न्स तयार झाले. आम्ही त्याला हायवेज झाले असं म्हणतो. हायवेज त्यांचे न्यूरॉनचे ब्रेक करणं अशक्य प्राय गोष्ट असते. ते त्यांच्या स्वतःची खूप त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असावी लागते. आपलेही तसेच पॅटर्न झालेत रिलेटेड टू स्पिरिच्युअलिटी.
अगदी रक्तात रक्तात भिनलंय. सो नवीन काही करायला गेलं की लगेच भीती वाटते. सो या भीतीतनं बाहेर या. फिअर असेल तर तुम्ही त्या सुंदर आणि अशा म्हणजे जेव्हा तुम्ही ते अनुभव घ्याल तुमच्या आयुष्यामध्ये, काही लोकांना येत पण असेल, जेव्हा तुम्ही सेलेस्टियल बिंगचा अनुभव घेता, जेव्हा तुम्ही देवाचा अनुभव घ्यायला लागता, तुमचं आयुष्य बदलून जातं. ते अनुभव घ्यायचे असतील तर आधी या सर्व ज्या छोट्या छोट्या गैरसमज, छोटे विचार आहेत ते सोडून द्या. ते सोडावे लागतील तुम्हाला. स्वतःवर काम करावं लागेल. विश मॅनिफेस्टेशन आले लक्षात? काही प्रश्न आहे त्यावर? एका पेजवर स्वतःचे लिहा, मग दुसरं पेज दुसऱ्या व्यक्तीसाठी ठेवा. शेजारचे पाजारचे सर्व नातेवाईक असं करू नका. आधी तुमच्यासाठी वर्कआउट होतंय का बघा, तुमच्या कुटुंबासाठी होतंय का बघा, जवळच्या व्यक्तींसाठी बघा आणि मग दुसऱ्यांसाठी लिहा. आधी तुमच्या विश पूर्ण होऊ देत. एकच विश रोज लिहिली तरी चालेल, उत्तम. नाही टाईप नका करू, लिहून काढू शकता. पण तुम्ही जर मोबाईलमध्ये टाईप करायचं म्हणत असाल तर त्यासाठी फक्त स्वतःला पाठवा. मग एक असा नंबर ठेवा ज्याला फक्त तुम्ही त्याच नंबरला फक्त तेवढ्या गोष्टी पाठवताय. लिहायला काही प्रॉब्लेम असेल तर टाईप करू शकता किंवा ईमेल करा. ओके विजय, तुमच्या लक्षात आलं असेल कदाचित मी काय म्हणते. काय करा, स्वतःलाच ईमेल करा. पण कॉपी पेस्ट करून ईमेल करू नका. म्हणजे तुम्ही एक व्हॉट्सअपला कॉपी करून टाईप करून ठेवले आणि ते फक्त पेस्ट केले ईमेलला, असं नका करू. एका वेळेस 2-3 विश लिहू शकता. म्हणजे पहिली विश, दुसरी विश, तिसरी, चौथी, पाचवी अशा फक्त सुरुवातीला 2 ते 3 विश घ्या, ज्या तुमच्या छोट्यापणे आणि व्हायला पण हव्यात. देन मग त्या तुम्ही दररोज लिहा. एक 11 दिवस करा, 5 दिवस, 4 दिवस करून बघा. रोज पण लिहू शकता. ज्यांना वेळ आहे त्यांनी विश कंप्लीट होईपर्यंत लिहू शकता. विश पूर्ण झाली की ती विशला कट करू नका. ते पेज तसंच राहू द्या, पुढच्या पेजला वळा. वहीत लिहा, म्हणजे पेपर कुठे ठेवायचा हा प्रश्न येणार नाही. ओके डन. बऱ्यापैकी आपल्या क्वेरीज झालेल्या आहेत. अनुभव नक्की शेअर करा. तुमच्या अनुभवामुळे लोकांना वाटतं की हे खरं होतंय. ओके, चमत्कार होतोय. आपल्याला तेच हवं असतं ना, चमत्कार. त्याशिवाय आपण विश्वासच ठेवत नाही. चमत्कारापलीकडे पण गोष्टी असतात. आता बरेचसे लोक म्हणतात मॅम आम्हाला तर एंजल दिसतच नाही, मला तर काहीच जाणवत नाही, मला तर मेसेज मिळत नाही. मी त्यांना विचारते तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होत आहे का? तुम्ही आनंदी राहताय का आता? तर म्हटलं हो, काही गोष्टी तर ऍक्च्युली घरात सुरळीत झाल्यात. वातावरण जरा चांगलं असतं, सर्व लोक थोडी चांगली वागतायत, पैसा पण थोडं सेव्ह होतोय. सो काही चांगली लोक आयुष्यात येतात. ही पण तर तुमच्यासाठी मिरॅकलच आहे ना, ही पण तर कृपाच आहे ना. आपण कृपा म्हणजे आपलं कसं आहे ना, मला हे हवंय तर हेच व्हायला हवं. डिव्हाइनकडे तुमच्या आयुष्याचं ग्राफ आहे, प्लॅन आहे. त्याला करू देत ना. आपण तर एवढे महान आहोत, आपण देवालाही इन्स्ट्रक्शन देऊ, देवा मला हे दे, एवढंच दे, ते तेव्हाच दे. आणि खरंच आपण नाही इन्स्ट्रक्शन देऊ शकत. एंजलला पण इन्स्ट्रक्शन नाही द्यायचं. फक्त तुम्ही विश करा मला हे हवंय. ते कसं करायचं आणि कधी करायचं ते त्यांच्यावर सोडून देत. ओके, विश मॅनिफेस्टेशन झालंय. चलो आपल्याला फास्ट घ्यायला लागेल. आता मी फक्त सांगणार आहे, आता क्वेश्चन नाही घेणार आहे. विश मॅनिफेस्टेशन कम्प्लीट क्लिअर झालेलं आहे आपलं. ओके, आपण आता हिलिंग स्टार्ट करूया. आधी मी तुम्हाला हिलिंग तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासाठी कसं करू शकतात ते एक शॉर्ट सांगते. मी पाठवणार आहे ग्रुपला, ते पण टाईप करून. हिलिंग वगैरेची लिंक नाही मिळणार. ठीक आहे, एवढ्या लोकांना रेकॉर्डिंगची लिंक प्रोव्हाइड करणं खरंच अशक्य असेल. सो सॉरी. ओके, हिलिंगसाठी काय करायचंय? हिलिंगसाठी तुम्ही प्रोफेशनल हिलर असणं गरजेचं नाहीये. जसं आपण सिम्पल आपल्या घरातल्या लोकांच्या भल्यासाठी प्रार्थना करतो तशीच सेम करायची आहे. मी काय ऑब्झर्व केलं की बरेचदा काही लोक खरंच ऍक्च्युली अशा सिच्युएशनमध्ये असतात, ते त्यांच्या घरात खरंच काही सिच्युएशन अशी असू शकते, मेडिकल सिच्युएशन असू शकते किंवा मुलांच्या अकॅडमिक एक्झाम, अगदी एक्झाम तोंडावर असतात. आणि असं जेव्हा होत असतं तेव्हा आपल्याला वाटते की मी कोणाला अप्रोच करायचं, मला कोण सांगेल. माझा मुलगा पेपरला निघाला आणि आता हा तर आदल्या दिवसाला एन्झायटी क्रिएट झाली आहे. असं कधीच झालं नाही. काही सिच्युएशन अनवॉन्टेड असतात. आपल्याला
माहिती नसतं, त्याचा अंदाज नसतो, त्या येऊ शकतात. आपल्याला प्रवास करायचा आहे, आपल्याला प्रोटेक्शन कसं स्वतःला घ्यायचं ते माहिती नाही, किंवा अशा खूप गोष्टी आहेत. आपल्याला संरक्षण देवाचं असो कुणाचं ते बरेचदा माहिती नसतं. आपल्याला हिलिंग कसं मिळेल ते माहिती नसतं. बऱ्याचशांचा मुलांचा ताप जात नाही, तेव्हा पण बऱ्याचशा आई मला मेसेज करतात की मॅम खूप ताप आहे, औषध घेऊनही जात नाही, काय करू. आपण अंधविश्वास ठेवणार नाही आहोत, म्हणजे आपण हिलिंग करतोय म्हणून आपण औषधं चुकवली किंवा आपण डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत नाहीये असं होणार नाही. डॉक्टरांची ट्रीटमेंट, सल्ला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणाल मी मुलासाठी प्रार्थना केली तर आता एंजल तर पेपर लिहूनच घेतील, त्याने अभ्यास नाही केला तर चालेल, असं होईल का? नाही. रॉंग वेने घ्यायचं नाही. आपण वर्षानुवर्ष काळानुकाळ हेच करतोय. आपण एफर्ट्स कमी घेतो, देवाला जास्त घ्यायला लावतो, नशिबाला जास्त घ्यायला लावतोय. आता एफर्ट्स आपणच घ्यायचे, आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण घ्यायची. याच्या सोबत काय होणार आहे, सेलेस्टियल बीइंग आपल्या मदतीला आहे. बरेचदा काय होतं, माणसाच्या अवयकाच्या बाहेर काही गोष्टी असतात. खरंच कधी कधी आयुष्यात अशी सिच्युएशन असते की मी तर सर्व करतेय पण नाही होते. हे डॉक्टर प्रयत्न करते, मी प्रयत्न करते, माझा मुलगा खूप अभ्यास करतोय, सर्वच सुरू आहे. माझे तुमचे हस्बंड असतील ग्रोथसाठी आणि प्रमोशनसाठी एफर्ट्स घेत आहे, काम मनापासून करते ऑफिसमध्ये, पण नाहीच होते. जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा तेथे एंजल्स असतात, सेलेस्टियल बीइंग आपल्याला मदत करतात, कारण ते आपल्यापेक्षा थोडे पॉवरफुल आहेत. आपण फ्री विल आहोत. जोपर्यंत तुम्ही देवाला किंवा एंजल्सला प्रार्थना करत नाही, ते तुमच्या आयुष्यात इंटरफिअर करत नाही. सो ज्या दिवशी तुम्ही म्हणाल नाही मला इथे तुझी मदत हवी, एंजल्स आय वॉन्ट हेल्प इन दिस सिच्युएशन, तेव्हाच ते तुमची मदत करतील. सो डोंट थिंक की आता माझ्या आयुष्यात मी एंजल इन्व्हाइट केले तर ते मला 24 hours वॉच करतात. त्यांना त्यांची पण काम आहे, दुसरी पण काम आहे. ओके. सो डोंट थिंक की ते मला वॉच करताय. आणि एंजल्स असे नाहीये की कुठले तरी आपण त्यांना पण माणसाचे दोष आणि हे देऊ नका. माणसाचा स्वभाव कम्प्लिटली वेगळा आहे, ते एंजलला अप्लाय करू नका. ठीक आहे. ते खूप प्युअर सोल असतात, खूप प्युअर असतात. ओके. आणि त्यांना जन्ममरण पण नसतं. सो ज्यांच्यासाठी तुम्हाला हिलिंग हवं आहे, जस्ट से डिअर गॉड गॉडेस. मग तुम्हाला ज्या देवाचं नाव घ्यायचं असेल, गॉडेस लक्ष्मी, लॉर्ड नारायणा, तुम्हाला हनुमानजींचं नाव घ्यायचं असेल ते पण तुम्ही ऍड करू शकता. महादेवाचं नाव ऍड करायचं असेल ते करू शकता. ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे ते नाव ऍड करायचं. ओके. देन आर्कएंजल्स अँड आर्कएंजल रफायल. आर्कएंजल रफायल इज अ हिलिंग एंजल, म्हणून आपण त्यांना इन्व्होक करणार आहोत. आपल्याकडे आपण कुणाला इन्व्होक करतो? धन्वंतरी, बरोबर. जेव्हाही आपल्याला हिलिंग हवं असेल, आरोग्य हवं असेल, आपण कुणाला इन्व्होक करतो? धन्वंतरी. सो ऍट धन्वंतरी ऑल्सो इफ यू फील. मी करते, धन्वंतरीचं पण नाव ऍड करते. अँड आर्कएंजल रफायल, प्लीज हील XYZ पर्सन, त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव, जन्मतारीख करेक्ट माहिती असेल तर ते सुद्धा म्हणू शकता, कारण पौर्णिमा सावंत नावाचे हजारो लोक पुण्यातच सापडतील आपल्याला. काही महिला 100 तर असूच शकतात. सो कुठली पौर्णिमा सावंत कसं कळेल? ऍड बर्थ डेट ऑल्सो. तुम्ही म्हणाल बर्थ डेट चुकली मॅम काल माझ्याकडनं, म्हणताना काहीच हरकत नाही. इट्स ओके. तुमचे इंटेन्शन होतं, चेहरा तर आलाच असेल माइंडमध्ये, सो त्याच्याबद्दल कधीच रिग्रेट करायचं नाही. पुन्हा प्रार्थना म्हणायची रिग्रेट करण्याऐवजी. ओके. सो नाव, जन्मतारीख घ्यायची, धिस ऑर बेटर थँक्यू. आता धिस ऑर बेटर थँक्यू का म्हणायचं? कारण आपल्याला हे माहिती नाही की हिलिंग ऍक्च्युली कुठल्या कुठल्या लेवलला हवी आहे. हीच एवढीच हे आपण म्हणालो की डिअर गॉड गॉडेस, गॉडेस लक्ष्मी, लॉर्ड नारायणा, लॉर्ड धन्वंतरी, आर्कएंजल्स अँड XYZ पर्सन्स गार्डियन एंजल्स, आर्कएंजल रफायल, प्लीज हील हिज किडनी कम्प्लिटली अँड थरोली. आता मला वाटते की किडनीचा प्रॉब्लेम आहे, याच्या पलीकडे पण असू शकतं. आपल्याला वाटते फक्त फिवर आहे, फिवरचा रूट कॉज पण तर असेल जो आपल्याला माहितीच नाहीये. सो म्हणून आपण फक्त तेवढं म्हणायचं आणि लास्टला धिस ऑर बेटर म्हणायचं, म्हणजे हे किंवा याच्यापेक्षा अजून काही असेल, जे काही असेल चांगलं ते करायचं, म्हणजे आपलं काम तिथे संपलं. हील होते का 1-1 तासाने चेक नाही करायचं, इट्स अ प्रोसेस. काही लोकांना 4-4 दिवस लागतात. मी जेव्हा हिलिंग घ्यायचे, मी 8 दिवस हिलिंग घ्यायचे, 1 दिवस मध्ये सुटी जायची, ती लोक तशीच होऊन यायची, त्यांच्या चक्रात तसेच असायचे. आता आपण ज्याच्यासाठी हिलिंग देतोय ती व्यक्ती जर वेगळंच काही विचार करत असेल, ती स्वतःच निगेटिव्ह असेल. मी बरेचदा बघितले ICU पेशंट ओरा ब्लॉक करून घेत आहेत, सो त्यांचं हिलिंग खूप
लवकर होत नाही आणि ह्युमन बिंगला बरेचदा शक्य होत नाही. पण मी अनुभवले की जेव्हापासून मी आर्कएंजल रफाएलला प्रे करते त्यांच्या हिलिंगसाठी, रिझल्ट खूप छान आणि फास्ट मिळतात. ओके. एक बाळ होतं, लिटरली त्याच्या टाळूचं हे व्यवस्थित नव्हतं झालं, त्यांनी त्याच्या आधी टॅरो घेतलं होतं आणि भरलं नव्हतं. मी त्यांना फक्त आर्कएंजल रफाएलची प्रेयर दिली, तो ऑडिओ पाठवला तर की हीच म्हणत राहा. अशा खूप लोकांना मी आर्कएंजल रफाएलचं एक प्रेयर ऑडिओ जे तुम्हाला सांगते ते पाठवून देते, कारण मला हिलिंग शक्य होत नाही पर्सनली, तेवढा वेळ नसतो. पण बिलीव्ह मी, त्या लोकांचे पॉझिटिव्ह रिझल्ट येतात की मॅम हिलिंग झालं, आणि फोटोज ते शेअर करतात ॲक्च्युली. सो विश्वास ठेवा की जेव्हा तुम्ही म्हणता आर्कएंजल रफाएल प्लीज हील धिस पर्सन, प्रोसेस सुरू झालेली आहे. एंड रिझल्ट कधी मिळेल आपल्याला माहिती नाही, आपलं काम करून झालंय. आपण रिझल्टशी हे राहू शकत नाही. तुमच्या हातामध्ये तो बलून असतो ना, ज्यामध्ये ते हवा असते, तो वरती उडत असतो आकाशात. तुमची विश तशी आहे. तुम्ही त्याला भरून, हेलियम भरतो ना आपण, हेलियम का मला एक्झॅक्टली आता नाव आठवत नाही, आपण त्यात भरलंय, तो बलून हातात पकडलाय. बलून फ्लाय इन द स्काय, बलून गो इन द स्काय, बलून गो इन द स्काय. जाईल का तो? तुम्ही होल्ड करून ठेवलंय त्याला, सोडून द्या विश. ज्या क्षणाला विश सोडून द्याल, मी प्रार्थना केली, माझं काम झालं, आता त्याच्या रिझल्टशी मी असोसिएट राहणार नाही, त्या दिवशी तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरू होईल. विश लिहून सोडून द्यायच्या, प्रेयर म्हणून सोडून द्यायच्या. आपलं कर्म आपण डेलीचं करत राहायचं. देन काही लोक डेस्परेट पॉझिटिव्ह असतात, व्हायलाच पाहिजे, हे होत का नाहीये, मी आत्ताच प्रेयर केली, मी 4 वेळा म्हणून झालं, आणि डेस्परेट पॉझिटिव्हचा कधीच पॉझिटिव्ह रिझल्ट येत नाही. लोक म्हणतात मी तर किती पॉझिटिव्ह आहे. तुम्ही पॉझिटिव्ह आहात, पण तुम्ही दररोज तेच करताय. सो डेस्परेट पॉझिटिव्हचा रिझल्ट येत नाही. तुम्ही तुमचं काम करा, 50% प्रार्थना, रिच्युअल्स, एव्हरीथिंग, 50% सोडून द्या. इवन परमहंस योगानंद म्हणतात की देवाची इच्छा असेल तर गोळ्यांचा गुण येतो, नाहीतर त्याचाही येत नाही. तुम्ही अनुभवलं असेल, डॉक्टरांचा गुण येत नाही काही लोकांना, अचानक येत नाही, म्हणजे एखाद्या सिच्युएशनला गोळ्यांचा रिझल्ट येत नाही. सो परमहंस योगानंद म्हणतात गॉड, देवाची इच्छा असेल, गॉड्स विल असेल तर गोळ्यांचा रिझल्ट येईल, नाही तर येणार नाही. मग आपलं काम करून सोडून द्यायचं. काही व्यक्ती काय करतात, मी मैत्रिणीला दररोज तिच्यासाठी प्रार्थना करत होते मॅम, तरी तिला रिझल्ट नाही आला. ते तुमचा जॉब नाहीये. ओके. तो त्यांचं आयुष्य आहे, भरपूर गोष्टी ज्या अजून आपल्याला माहिती नाहीये. आपल्याला, मला वाटतं 0.1% माहिती असेल अध्यात्म आणि निसर्ग आणि ह्या सर्व प्रोसेसमध्ये. आपली एक अर्थ आहे, अशा तर कितीतरी अर्थ आहेत. सो आपल्याला अजून काहीच माहिती नाहीये, आपण खूप साधे आहोत, आपल्याला काहीच नॉलेज नाही असं समजायचं. त्याच्या पलीकडे भरपूर काही असेल. ठीक आहे, जेव्हा त्यांना रिझल्ट यायचा असेल तेव्हा येईल. चलो, आपण आता हिलिंग स्टार्ट करूया. आले लक्षात? सर्वांनी ताट बसायचं. ज्यांना ताट बसणं शक्य नसेल, पाठीला आधार घ्या. ज्यांना बसणं शक्य नसेल, तुम्ही लिटरली गादीवर पडू शकता, झोपून जाऊ नका. काहींना मंत्र म्हणताना झोप येते आणि त्यांना वाटतं वा वा, मी छान मंत्र म्हटला, काय तंद्री लागली होती माझी, काय मी एकरूप झाले होते त्याच्याबरोबर. असं नाहीये, झोप लागली म्हणजे तिथं तुमची मंत्र साधना संपलीये. ओके. मंत्रवर मेडिटेट करायचं असतं, झोपायचं नसतं. सो मेडिटेशन करताना पण बी अलर्ट, कॉन्शियस राहा. काहींना झोप येऊ शकते किंवा काहींना झोप येऊ शकते, थोडा आळस येऊ शकतो, कारण निगेटिव्हिटी जेव्हा रिमूव्ह होते तेव्हा रिलॅक्स वाटायला लागतं आणि थोडीशी झापड येऊ शकते. पण कॉन्शियस ठेवा स्वतःला. ठीक आहे. चलो, क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रीथ. मेक शुअर की तुमच्या आजूबाजूला कुठेही जास्त आवाज नसावा. क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रीथ. जोपर्यंत मी हो म्हणणार नाही, मी सांगणार नाही, डोळे ओपन करायचे नाही. मध्येच अचानक असे डोळे ओपन करू नका प्लीज. वी आर गोइंग टू एंजल्स, इवन युअर गार्डियन एंजल्स. आपण हे हिलिंग घेणार आहोत आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक एरियातला ऑब्स्टॅकल रिमूव्ह होण्यासाठी. सो तुमच्या संपूर्ण कुटुंब मध्ये जे सदस्य असतील ते त्यांनी बसायला हरकत नाही, कारण करिअर आणि बिझनेससाठी सुद्धा आपण घेणार आहोत. सो ज्यांना अटेंड करायचे तुमच्या कुटुंबामध्ये सर्व अटेंड करू शकतात.
बळजबरी कुणाला करू नका, ज्याची इच्छा असेल ते त्याच्यासाठीच आहे, एवढा सिंपल अर्थ आहे. डोळे बंद करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. द पॉवरफुल मेडिटेशन, हे सर्वात पॉवरफुल मेडिटेशन आहे, श्वासावर लक्ष केंद्रित करणं. मी 6 म्हणेपर्यंत श्वास घ्यायचाय, होल्ड करायचंय आणि 6 म्हणताना रिलीज करायचंय. स्टार्ट ब्रीदिंग. इनहेल 1 2 3 4 5. होल्ड. एक्झेल 1 2 3 4 5. Relax. Again take a deep breath. 1 2 3 4 5. Hold. Exhale 1 2 3 4 5. Relax. Focus on your breathing. You are relaxed. In your mind, say, Dear God Goddess and my guardian archangels and all archangels, I invite you in my life for betterment, health, success, happiness, joy, and spiritual enhancement. Thank you so much for coming in my life. Dear God Goddess, Goddess Lakshmi, Lord Narayana, Mahavatar Babaji, all ascended masters, all archangels and participants, guardian angel, I invoke you in this session. Please heal all of them, guide them. This or better, thank you. Thank you so much for coming. Archangel Michael and Archangel Raphael, I invite you to heal all participants completely and thoroughly. Please heal them emotionally and physically. Please heal each and every area of their life. Please bless their family also and their Vastu also. Thank you for coming. Just visualize की Archangel Raphael तुमच्या जवळ आलेले आहेत. The celestial being तुमच्या जवळ आलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये एक बाउल म्हणूया किंवा कुलड्रॉन म्हणूया, कुलड्रॉन किंवा बाउल म्हणूया, काही जे तुम्हाला भांड योग्य वाटेल, तांब्या पितळेचं पण चालेल. त्यामध्ये फायर बॉल्स आहेत. द हिलिंग फायर बॉल्स, छोटे छोटे बॉल अग्नीचे, त्यामध्ये गोल्डन प्रकाश आहे, सोनेरी प्रकाश असलेले फायर बॉल्स. ते तुमच्या अवतीभोवती, तुमच्या ओराच्या भोवती अँटी क्लॉकवाईज फिरत आहेत, म्हणजेच घड्याळाच्या उलट दिशेने फिरत आहेत. आणि ते फायर बॉल्स, ते सोनेरी प्रकाश असलेले बॉल्स तुमच्या ओरामध्ये जी कुठली नकारात्मकता आहे, डर्टी डिसीज एनर्जी असेल, सायकिक एनर्जी कुठली असेल, ती रिमूव्ह करत आहे, खेचून घेत आहेत. Then focus on your energy centers. So these fireballs are healing your 7 chakras, your root chakra, removing all fear, anxiety, uncertainty from your basic chakra, from your root chakra. Then your solar plexus, sacral chakra, heart chakra, your throat chakra, your third eye, and your crown chakra. Your all chakras are
cleaning with the fireball. Archangel Michael is monitoring and healing all your energy centers. Great. Now visualize these fireballs are healing your each and every cell of your body, your organs, इवन कुठल्या ऑर्गनमध्ये किंवा कुठल्या बॉडीला पेन असेल, गुडघ्याला किंवा कुठेही, जस्ट व्हिज्युअलाइज की द फायरबॉल इज क्लीनिंग दॅट एरिया. ग्रेट. या हिलिंग नंतर तुम्हाला बरेचसे अनुभव येतील. डिरेक्टली बरेचशांना नाही आले तरी यू विल फील की तुमचं शरीर लाइटर होत आहे. वेगवेगळा अनुभव प्रत्येकाला येऊ शकतो. प्रत्येक ऑर्गन आणि शरीराची प्रत्येक पेशी, इवन शरीराची पोकळी, आपल्या गुडघ्यांमध्ये असलेली पोकळी, आपल्या अवयवांमध्ये असलेली पोकळी, आपल्या हाडांमध्ये असलेली पोकळी, शरीरात जिथे जिथे पोकळी आहे ते सुद्धा हील होत आहे. ग्रेट. नाव व्हिज्युअलाइज की हे सर्व फायरबॉल्स आता जे पॉट आर्कएंजल मायकेलच्या हातात होतं त्यामध्ये आलेले आहेत. व्हिज्युअलायझेशन इज अ रिअली पॉवरफुल टेक्निक. इट्स नॉट ओनली माइंड गेम. I will explain how powerful visualization is. So, सर्व त्या पॉटमध्ये जाताना बघा जे आर्कएंजल मायकेलच्या हातामध्ये आहे. आर्कएंजल मायकेल is sending that pot in the divine light. Great. Now, just visualize the Archangel Raphael, the healing angel with the emerald green color, is healing you completely, is showering a green light on you. जेव्हाही आर्कएंजल मायकेल तुमच्या आयुष्यातून, शरीरातून कुठली निगेटिव्हिटी रिमूव्ह करत असतील, कुठलेही ब्लॉक आणि इश्यू रिमूव्ह करत असतील, ती स्पेस, तिथं जे हिलिंग असेल, पॉझिटिव्ह हिलिंग, ते आर्कएंजल रफाएल देणार आहेत. सो जस्ट व्हिज्युअलाइज की तुमच्या आयुष्यामध्ये, आता मी एक एक एरियाचं नाव घेणार आहे, त्यात जो काही इश्यू असेल, विचार करा की आर्कएंजल मायकेल इज फ्रंट ऑफ यू. ते तुमच्यासमोर बसलेत, उभेत. त्यांना ते एक्सप्लेन करायचंय तुमची सिच्युएशन की हो, माझ्या आयुष्यात XYZ इश्यू आहे, मला जॉब मिळत नाहीये, मी प्रयत्न करते पण मिळत नाही. जे असेल ते त्यांना मोठ्याने सांगा, मनातल्या मनात सांगा, कसंही सांगा. ठीक आहे. सो फर्स्ट आपण घेऊया रिलेशनशिप. द मॅरेज रिलेशनशिप किंवा कुठल्याही स्पेसिफिक व्यक्तीबरोबर असलेलं तुमचं रिलेशनशिप जे आता थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे किंवा जिथे काही ब्लॉकेजेस तुम्हाला वाटत असतील. मुलांबरोबर पण असू शकतो. सो एक्सप्लेन आर्कएंजल मायकेल युअर सिच्युएशन, तो ब्लॉक, तो इश्यू. If there is a self-doubt in your relationship with yourself or in your marriage relationship, if there is a distrust, doubt, resentment, incomplete or emotions, if any hurt or pain, explain each and everything to Archangel Michael. Share your problem, issues with him, only related to your relationship, and see the Archangel Michael is curing, healing, removing these obstacles and issues from your life. And Archangel Raphael is blessing you and replacing
your relationship with love, kindness, and forgiveness. Now, visualize your explaining your issues, blockages about your career job. Explain each and every situation. Explain any issue. It is related to colleague, seniors or money issue, lack of salary, hatred, gossips, anything, like a friend who is there for helping you. But this friend is a celestial being who can do and cure and remove it for you, who is a God's messenger. जो देवाचा मेसेंजर आहे. Great. Now visualize and say any issue related to your business. बिझनेस रिलेटेड काही पण इश्यू असेल तो एक्सप्लेन करा आर्कएंजल मायकेलला. एनी लो प्रॉफिट, इन्सफिशियंट फंड्स, not finding skilled workers, anything, explain it. Financial block, if any. Great. Archangel Michael is saying, I will remove these blockages from your life. Great. Now academic, for yourself or for your child. Any issue which your children or you facing in academic. Recalling memory, poor recalling memory, not concentrating on study, addiction if any, anger management or any behavioral issue. Say Archangel Michael to anything. Great. Now say financial issues if any. पैसे कमवले जात आहे पण सेव्ह होत नसतील. सॅलरी इश्यू असेल. Any financial block, just say financial block. Explain your financial situation to Archangel Michael. कोणाचे काही येणे असतील पैसे आणि ते सुद्धा येत नसतील काही कारणाने तर एक्सप्लेन इट. ग्रेट. Archangel Michael is listening you. Now just visualize Archangel Michael and Archangel Raphael is healing your वास्तू. तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूम मध्ये एक सोनेरी प्रकाश पसरविला जातोय या दोघं देवदूतांकडून. तुमच्या वास्तूचा प्रत्येक कोपरा सोनेरी रंगाने उजळून निघतोय. द गोल्डन कलर इज अ हीलिंग कलर. दिस इज अ युनिव्हर्सल कलर ऍक्च्युअली. Great. Both angels and Goddess Lakshmi is blessing your home. Goddess Durga and Goddess Lord Bhairava
are protecting your vastu. Archangel Michael is enveloping you and your family members in his wings, in his divine wings. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला आर्कएंजल मायकेलच्या विंग्स मध्ये एक सुरक्षित कवच मिळतंय. Visualize yourself in a divine golden color, all your family member in a golden divine color, your vastu in a golden divine color. This is the divine protection for you and your family. Take a deep breath and relax. Now rub your hands. हात सोडा, डोळ्यावर ठेवा आणि हलक्याच तुमच्या डोळ्यांच्या पापण्या ओपन करा. ज्यांना पाणी प्यावंसं वाटत असेल पाणी प्या, ज्यांना थोडं शांत राहावंसं वाटत असेल त्यांना शांत राहा. How you are feeling now? ऑडिओ सुरू करते, सो 1 by 1 तुम्ही सांगू शकता. How is your experience? Feeling very right. Thank you. Thank you, अश्विनी. तुमच्या बऱ्याचशांच्या लक्षात येईल की आफ्टर दिस सेशन तुम्हाला नंबर जास्त दिसतंय किंवा तुम्हाला आतून ऍक्च्युली शांत वाटतंय किंवा थोड्या प्रमाणात का होईना आपल्या आयुष्यातले एरियातले काही इश्यूज, मी म्हणत नाही की एका हिलिंग मध्ये एवढे इश्यूज क्लिअर होतील, बट ऍटलिस्ट मार्ग मिळतील. आणि हे तुम्ही डेली करू शकता. इफ यू फील की काहीतरी माझ्या आयुष्यात काही गोष्टी आहेत स्पेसिफिक एरियामध्ये मला ते हील करायचे, तर जस्ट आर्कएंजल मायकेल समोर उभे आहेत असं बघा आणि जस्ट से. खूप सिंपल. आणि मगाशी विजय सरांनी प्रश्न विचारला होता, तर त्यांनी टाईप करण्याऐवजी ईमेल करा स्वतःला किंवा व्हॉट्सअपला पाठवा. थँक्यू सो मच. ग्रॅटिट्यूड ऑल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, सर्वांनी जॉईन झालात आणि आपल्या सर्वांना एंजलला ग्रुपमध्ये कनेक्ट होण्याची संधी मिळाली. जेव्हाही मॉब असतो किंवा जास्तीत जास्त लोक कनेक्ट होतात वर्कशॉपच्या वेळेस, मोस्टली मी बघते की एनर्जी खूप पॉवरफुल असते. म्हणजे तुम्ही आणि मी एकट्याने जेव्हा म्हणताय डिफरंट एनर्जी आहे. आपल्याकडे आधीपासून बघा सत्संग आणि म्हणून त्याचा हे होतं की खूप लोक गोळा होणार, मंत्र म्हणणार. आता आपण जेव्हा वर्कशॉपला गोळा झालेला आहोत, एवढी लोक आपण आहोत, जेव्हा आपण ऍट अ टाइम मेडिटेशन किंवा प्रार्थना करतोय त्या खूप पॉवरफुल पद्धतीने मॅनिफेस्ट होतात आणि हायर एनर्जी जाणवते. जेव्हा आपण ग्रुप हिलिंग करतो त्याचा रिझल्ट सर्वांना खूप छान जाणवतो. सर्वांनी प्लीज ग्रुपलाही मेसेज शेअर करा, ग्रुप ओपन केला जाईल. तुमचे जे रिव्ह्यूज आहे ते इतर लोकांमध्ये होप आणि सकारात्मकता तयार करतात. थँक्यू सो मच. आणि काही गैरसमज असेल ज्यांनी अटेंड करू शकलं नाही त्यांचे गैरसमज क्लिअर होऊ शकतात त्यामुळे.